नमस्कार मित्रांनो, मी नितीन ज्ञानेश्वर फाकटकर, संस्थापक अध्यक्ष फाकटकर सरांची नापासांची शाळा. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे रोटरीच्या ग्रेट बेट कार्यक्रमामध्ये आज सहर्ष स्वागत करत आहे. आजचे आपले पाहुणे म्हणजे असे व्यक्तिमत्व आहे की ज्यांना आपण मावळाचे टाटा बिर्ला समजलो तरी काही वावगे ठरणार नाही, कारण त्यांच्या यशाची वाटचाल ही त्यांच्याप्रमाणेच अतिशय खडतर आहे. आयुष्यात खूप संघर्ष करत त्यांनी एक यशस्वी उद्योजक होऊन नवतरुणांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे. आपल्या उद्योगाला फक्त तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी पोचविले आहे. थेंबे थेंबे तळे साचे, अगदी याच म्हणीप्रमाणे त्यांनी थेंबे थेंबे आपल्या उद्योगांचा महासागरच रचला आहे. ज्याच्या उद्योगांमुळे आज हजारो कुटुंबांना रोजगार ही निर्माण झालेला आहे. चला तर असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मावळ भूषण रामदास आप्पा काकडे यांच्याशी थेट संवाद साधूया. रामदास आप्पा, सर्वप्रथम आपलं सहर्ष स्वागत. मुलाखत सुरू करण्यापूर्वी मी सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे धन्यवाद मानतो. रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे संस्थापक अध्यक्ष आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय यादव काका खळदे असतील, रोटरीचे विद्यमान अध्यक्ष रोटरीयन शंकरजी जाधव असतील, तसेच या रोटरीचे प्रोजेक्ट हेड दीपकबाई शहा व इतर सर्व पदाधिकारी, या सर्वांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आज या ग्रेट बेट कार्यक्रमामध्ये मला संधी दिली आहे. तर आप्पा, थेट तुमच्याशी आता आपण संवाद साधूया. आप्पा, मला असं वाटतं की आज सर्वच तरुण तुम्हाला एसी ऑफिसमध्ये बघताना पाहतात, ते तुम्हाला लक्झरियस गाड्यांमध्ये फिरताना पाहतात, ते तुम्हाला आलिशान बंगल्यामध्ये राहताना पाहतात. ते हे पाहत असताना चित्र, मला वाटतं हे फक्त त्यांना आत्ताचं चित्र दिसतंय, पण मला असं या आपल्या व्यासपीठावर त्यांना जाणून द्यायचंय, त्यांना माहिती करून द्यायचंय की आप्पांचं बालपण हे किती खडतर होतं, किती संघर्षमय होतंय. तर आप्पा, मुलाखतीची सुरुवातच आपण बालपणात नाही करू की मला वाटतं तुमचं बालपण हे भेगडाळीमध्ये काकडेवाड्यामध्ये गेलेले. आज मला वाटतं या माध्यमातून भेगडाळीतले बरेच तुमचे पाहुणे रावळे आज ही मुलाखत नक्कीच बघत असतील, तर जुन्या आठवणीला चला आपण उजाळा देऊया. आप्पा, बरोबर ना? येस सर, नमस्कार. मी रोटरी क्लबच्या संयोजनाने ही मुलाखत होत आहे आणि नापासांच्या शाळेचे प्रवर्तक अध्यक्ष फाकटकर सर ही मुलाखत घेत आहे की ह्या मुलाखतीमध्ये युवकांना प्रोत्साहन मिळावं यासाठी रोटरी क्लबने माझं नाव सुचवलं. मी रोटरी क्लब, फाकटकर सर व सगळे फेसबुक लाईव्ह बघणारे माझ्या मित्रांना या निमित्ताने पुन्हा एकदा नमस्कार करतो. खऱ्या अर्थानं भेगडेआळी त्यावेळेची फार वेगळी होती, फार सुंदर होती, आजही आहे सुंदर ती. काकडेवाड्यामध्ये ज्यावेळेस माझा जन्म झाला 1964 साली, आणि काकडे कुटुंब हे तसं गरिबीतलं, हे पांगाऱ्यावरनं हे कुटुंब इकडं आलेलं. ज्यावेळेस इंग्रजांची लढाई झाली वडगावमध्ये, त्या वडगावमध्ये घोडदळ काकड्यांकडे होतं आणि त्या निमित्तानं आम्हाला सिंधी घाटेवाडी जे गाव आहे मावळातलं ते भेटलं. पण काकडे मंडळी ही सरदार दाभाडेंनी आम्हाला तो वाडा दिला होता आणि ही काकडे मंडळी इथं राहायला लागली. परंतु ह्या खडतर ह्याच्यामध्ये सगळं कुटुंब आलं. त्यावेळेचं वडील तळेगावमध्ये हमाली करत होते, मोठे भाऊ पैलवान होते, चांगले मोहनराव खूप चांगले पैलवान होते. एक मिनिट आप्पा, मी थोडंसं इंटरप्ट करतो. पुन्हा आपल्या वडिलांबद्दल थोडंसं सांगा. वडील तळेगावच्या बाजारपेठेमध्ये हमाली करत होते. हे आजच्या तरुणांनी थोडंसं ऐकावं की आज आप्पांचं जे चकचकीत चित्र दिसतंय मित्रांनो, याला खूप खडतर आणि संघर्षमय इतिहास आहे. तर हे तुम्ही जरूर ऐका, याच्यातनंच तुम्हाला एक आदर्श घ्यायचा आहे. जो काकडेवाडा इतका आनंदी वाडा होता की आम्ही लहानपणी अगदी आमचे चुलते असतील, बंधू असतील, सगळे कुटुंब जे होतं, कुठेही जायचंय, कुठेही जेवायचं. पण एक पाहिलं मी, काकडे कुटुंबामध्ये सुसंस्कृतपणा खूप चांगला होता. आमच्या काकडे कुटुंबामध्ये भजनाची परंपरा ही पूर्वीपासून होती. सुसंस्कृतपणा होता, आहे आणि राहील. नवीन पिढी सुद्धा खूप चांगली आहे आणि भजनाची परंपरा होती. त्यामुळे त्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा खूप चांगला होता आणि भेगडाळीतले सगळे समाज हा कुटुंब म्हणून एकत्र राहायचा. अशा ठिकाणी माझं लहानपण गेलं. त्या लहानपणामध्ये वडील असेल, आई असेल, चुलते असतील, मोठे भावंड असतील, बहिणी असतील, मोठ्या भावजाई असतील, ह्या सगळ्यांचे संस्कार तसे माझ्यावर खूप झालेले. आजूबाजूच्या मंडळींचे संस्कार खूप झालेले. मग समाजात कसं वागावं हे त्या भेगडेआळीकडनं मी शिकलो. त्याच्यानंतर मग लहानपणानंतर मी 1971 साली आम्हाला ही जोशीवाडीच्या इथली जमीन मिळाली. ती जमीन 2 मुस्लिम भगिनींनी माझ्या वडिलांना भाऊ मानलं होतं, त्यांनी दिलेली ती जमीन आहे. बघा, म्हणजे एक समाजातलं मुस्लिम आणि हिंदू
एक अतिशय चांगलं प्रेमाचं नातं इथं या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यांच्या वतीने ती जमीन भेटली आम्हाला, आम्ही तिथे राहायला गेलो आणि तो खडतरपणा चालूच होता, पण तो खडतरपणामुळं तिथं गेल्यामुळं मला खूप चांगलं शिकायला भेटलं. कारण तर अर्धा किलोमीटर पट्ट्यामध्ये कुणीच नव्हतं आणि वडील त्यावेळेस मग शेती करायला लागले, हमाली सोडून शेती करायला लागले. आईनी मला त्यावेळेस सुद्धा बघा, सगळ्यात लहान असल्यामुळं अगदी बोटाला धरून की ही धार म्हशीची कशी काढावी, त्यावेळेस अगदी दुधाचे पदार्थ कसे काढावे हे 6 वर्षापूर्वी तिने शिकवलं. मला एक गोष्ट आठवते की तिने मला मोहोळ काढायला शिकवलं होतं. झाडावरचं मोहोळ कसं काढायचं तिने त्या वयामध्ये, अशिक्षित, दोघंही अशिक्षित, बहिणाबाईच्या कविता मला त्यावेळेस शिकवल्या होत्या. वडिलांना सुद्धा आहे ना अतिशय म्हणजे प्रोत्साहन देणारे असे वडील होते की कुठेही चांगल्या व्यक्तीकडे जाताना आम्हाला बरोबर घेऊन जायचे ते चल बरोबर चल, शाळा शिक, अमुक शिक. दोघंही अशिक्षित असलेले पण आम्ही सगळे भावंड शिकलो. आणि ह्या लहानपणामध्ये मोहनराव चांगले पैलवान, बाळासाहेब चांगले पैलवान, सगळ्या मोठ्या भगिनी खूप चांगल्या, आणि ह्या सगळ्यांचे संस्कार माझ्यावर खूप चांगले होत गेले. आणि त्यातनं मला लहानपणी एक चांगली गोष्ट आई वडिलांकडनं, मोठ्या बंधूंकडनं प्रयोग करण्याची चांगली गोष्ट या सगळ्यांनी मला शिकवली आणि भावी आयुष्यामध्ये त्याचा मला फार उपयोग झाला. थोडक्यात तुम्ही घरात लहान असल्यामुळे सगळ्यांचं विशेष प्रेम तुमच्यावरती जास्ती होतं असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यांचं आजही आहे. मला असं म्हणायचंय की मग 1971 जे तुम्ही शिफ्ट झाले, दॅट वॉज युअर टर्निंग पॉईंट इन लाईफ. हो, अतिशय तो आयुष्याला वेगळं वळण देणारा तो ठरला. तिथे आम्ही एका झोपडातच राहत होतो. मित्रांनो, खऱ्या अर्थाने आज आपण यांचं बालपण जाणलं की वडील काय करायचे, कुटुंब किती खडतर प्रवास होता कुटुंबाचा. पण या खडतर प्रवासातनं सुद्धा या असामान्य व्यक्तिमत्वानी उच्च शिक्षण घेऊन आज आपण जे म्हणतोय पुणे जिल्ह्यातील यशस्वी उद्योजक. तर मित्रांनो, खडतर प्रवास हा प्रत्येकाला असावा, त्याच्याशिवाय आपण म्हणतो ना जुन्या आपल्याला गोष्टींची जाणीव राहिली पाहिजे, तर ती आपण आजपर्यंत ठेवलेली आहे. आप्पा, पुढचा प्रश्न तुम्हाला. असं म्हटलं जातं की शिक्षण हे तुम्हाला घडवत असतं आयुष्यामध्ये. आज तुमची एवढी परिस्थिती बिकट असताना सुद्धा तुमच्या आई वडिलांनी विशेष काय परिश्रम घेतले तुमच्या शिक्षणासाठी? कारण आज तुम्ही, मला वाटतं की एक शिक्षक सुद्धा होते, नवीन समर्थ विद्यालयामध्ये तुम्ही शिक्षक होते, आणि या माध्यमातून मला सांगावंसं वाटतंय, कारण जेवढाचा विषय माझा, एक शिक्षक आहे मी, की आपणनी इतिहास विषय शिकवलाय नवीन समर्थ विद्यालयामध्ये. म्हणजे बघा, ज्या विद्यार्थ्यांनी लहान शिक्षक असताना विद्यार्थ्यांना शिक्षक विषय इतिहास विषय शिकवला, त्याच विद्यार्थ्यांनी आज इतिहास घडवला. हे मला या माध्यमातून सांगायचं की ज्या शिक्षकांनी इतिहास शिकवला त्यांनी आज इतिहास घडवला. तर चला जाणून घेऊया आपणकडनं की आपण नक्की तुमच्या आई वडिलांनी काय विशेष परिश्रम घेतले. सर, त्यावेळेची आमचा उद्योग हा शेती हा उद्योग होता, आणि शेती उद्योग करत असताना आम्ही सगळी भावंड 12 वाजता शाळा भरायची, एक 10:30-11 पर्यंत शेती करायचं आम्ही सगळं. त्यावेळेस आई वडिलांनी मला, तुम्हाला सांगायला अगदी हे वाटतं की सगळी भावंड असतील, बाळासाहेब असेल, तारामती असेल, सुलोचनाताई असेल, मोठे बंधू कैलासवासी मोहनराव असतील, मंगल असतील, ह्या सगळ्यांवरती विशेष असं सगळ्यांचं लक्ष असायचं. माझे वडील हे पायामध्ये फाटकी चप्पल असो, नेहरू असो, धोतर असो, ह्या ह्याच्यातही शिक्षकांना भेटायला यायचे. त्या ह्याच्यातही तुझी पुस्तकं कशी आहे ही आई पाहिजे, तुझ्या वह्या कशा आहे हे आई पाहिजे, बाकी तू काय करतो हे आई पाहिजे, तुझी कपडे कशी आहे हे आई पाहिजे. आणि ही सगळी भावंड त्या ह्याच्यातच पाहिजे. आणि त्यांचा एक ध्यास होता की त्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबर सामाजिक शिक्षण हे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने दिलं. झाड कसं लावावं हे त्यांनी शिकवलं. अगदी भाजी विकायला जाताना ती भाजी कशी लावावी हे शिकवलं. वांगी विकायची असेल तर वांगी पाटीत कशी लावावी हे शिकवलं. तो तराजू अगदी कसा पकडावा, थोडं मग कस्टमरशी कसं बोलावं, भाजी विकताना कशी बोलावं, ह्या साध्या गोष्टी त्यांनी शिकवलं. सकाळी उठल्यानंतर व्यायाम कसा करावा हे मोहनरावांनी आणि बाळासाहेबांनी शिकवलं. त्या व्यायामाबरोबर कुस्ती कशी करावी हे त्यांनी शिकवलं. बहिणींनी काय शिकवलं, तुझा ड्रेस नेटनेटका कसा असावा हे शिकवलं. त्याच्यातून मग सगळे जो कुटुंब आहे ते सगळे आई वडिलांनी अगदी छानपणे शिकवलं. म्हणजे आप्पा, थोडक्यात आजकाल आम्ही तरुण पोरं जी पर्सनल डेव्हलपमेंट क्लास लावतो तो तुम्हाला लहानपणी घरच्यांकडनंच मिळाला की कपडे कसे घालावे, शरीरयष्टी कशी ठेवावी, बरोबर की नाही? अगदी अगदी. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही खूप भाग्यवान म्हणायचे की सगळं तुम्हाला हे बालपण, हे संस्कार मिळाले. आज तुम्ही करोनाच्या कालावधीमध्ये जे खाण्यासाठी शासन किंवा सगळे डॉक्टर सांगतात, त्यावेळेची आमची आजी, आई, वडील ते खा हे सांगायचे.
त्यावेळेस हे भाग्य माझ्या नशिबी आलंय. एखादं शिक्षक म्हणून थोडीशी काही आठवण? सर 2-3 गोष्टी बघा. म्हणजे आपलं गाव इतकं सुंदर गाव आहे आणि आपल्या शाळा कॉलेज इतक्या चांगल्या आहेत, अगदी फार सुंदर अशा शाळा कॉलेज आहेत. त्यापूर्वी सांगतो की ह्या कॉलेजमधल्या मुलांनी पण मला कसं सामावून घेतलं बघा. मी कॉलेजला जाताना पहिल्यांदा पॅन्ट घातली, ती बाळासाहेबांची पॅन्ट घेतली आणि ती पॅन्ट ढिल्ली व्हायची, मग त्याच्यावर तू करगोटा बांधला आणि त्याला काढीने आवडून ती पॅन्ट अगदी टाईट केली. कितवीच्या विद्यार्थ्याला शिकवायचे आप्पा आपण? मी सांगतो ना तुम्हाला, मी अगदी 8वी 9वी 10वी च्या विद्यार्थ्यांना 7वीच्या विद्यार्थ्यांना शिकवायचं. मी कॉलेजला गेलो ना तर ते आपलं गोडाऊन झाले आता शुभम कॉम्प्लेक्स, त्याच्या मागे जनावरं सोडायचं, तीच काठी घ्यायची, बेंच खाली ठेवायची तिथे. पण कुठल्याही मुलाला वाटत नव्हतं की अरे हा जनावर वळतोय, अमुक करतोय, तमुक करतो. सगळ्या मुलांनी सगळ्या प्राध्यापकांनी आम्हाला सहभागी करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी शिक्षक झालो. शिक्षक व्हायचं कारण असं की चला शिक्षण घेता घेता आपल्याला शिकवता शिकवता परत शिकता येईल आणि नवीन वाटा शोधता येईल. तर ह्यासाठी मग शिक्षकी पेशा निवडला. शिक्षकी पेशा निवडताना सगळ्यात मला चांगलं वळण, चांगला अभ्यासक्रम सगळं हे महाराष्ट्र मंडळाने खूप चांगला दिला आणि नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाने, आज मी तिथे डायरेक्टर आहे, अगदी मला पटकन सामावून घेतलं. त्यावेळची मुलं आणि हे सगळं खूप उत्तम काम होतं, अगदी छान होतं. म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षक असताना तुमच्या बऱ्याचशा आठवणी आहेत. पण मला या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो मी की शिक्षकांना भविष्य चांगलं असतं. खूप रामदास आप्पा काकडे असतील, कैलासवासी प्राध्यापक रामकृष्ण मोरे सर असतील किंवा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोज जोशी सर असतील, या सगळ्यांना एक उज्ज्वल भविष्य मिळालेलं आहे. आणि असो नितीन फाकटकर सुद्धा शिक्षक आहे, असंच उज्ज्वल भविष्य आम्हाला मिळो. रामदास आप्पा तुम्ही सुद्धा शिक्षक आहे. आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ असलेले मार्गदर्शक माननीय कृष्णराव बेगडे हे सुद्धा माझे शिक्षक होते. बेगडे साहेब जुन्नरला शिकवायला होते. अरे बापरे, म्हणजे आता खऱ्या अर्थाने ही मुलाखत अतिशय अजून याच्यामध्ये मला वाटतं इंटरेस्ट क्रिएट होणार आहे. कारण आपल्या नवीन नवीन जुन्या गोष्टी कळतात. ते मला सुद्धा माहित नव्हतं की मावळ तालुक्याचे मावळ भूषण माजी आमदार बेगडे साहेब हे सुद्धा शिक्षक होते. बेगडे साहेब शिक्षक होते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आपण उच्च शिक्षित असताना नोकरीच्या संधी उपलब्ध असताना सुद्धा आपण क्रशर व खाणकाम व्यवसायाकडे वळण्याचे प्रमुख कारण काय? सर 2-3 गोष्टी तुम्हाला सांगतो. अगदी शिक्षकी पेशा म्हणाल तर तो आयुष्यभर अजूनही माझ्या अंगात आहे. अजूनही मी शिक्षक आहेच. ते शिक्षकी पेशा मी सोडलाय का? नाही. मग इंद्रायणी विद्या मंदिर संस्था असेल, नूतन महाराष्ट्र असेल, बाकी ठिकाणी असेल, काही व्यायामशाळा असेल, तो पेशा एका अर्थाने मी चालूच ठेवलाय. दुसरा भाग असा होता की शिक्षकी पेशामध्ये फार थोडंसं काम होतं आणि असं चैन पडत नव्हतं मनाला. काहीतरी करावं, काहीतरी करावं, काहीतरी करावं. मग हा अभ्यास करत असताना सुरुवातीला घरी मोहनरावांनी वीटभट्टी चालू केली होती. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर वडील आणि बाळासाहेब ते पाहायला लागले. बाळासाहेब हे बाहेरनं कॉलेज करता करता वीटभट्टी करायचे. ते करत करत ते पदवीधर झाले. पदवीधर झाल्यानंतर मग मी थोडासा मोठा झाल्यानंतर आम्ही दोघंही वीटभट्टीवर थांबू नये, काहीतरी करावं आपण म्हणून काही काळ मी शेती केली. काही काळ दुग्ध व्यवसाय केला. घरच्यांचं, वडिलांचं, आईचं, बाळासाहेबांचं त्याच्यामध्ये महत्वाचं योगदान होतं. आणि मग व्यवसाय शोधायचा हे काम, मग घर थोडंसं गरिबीतनं वर आलं होतं. 2 टाइम जरा बऱ्यापैकी खायला भेटायला लागलं होतं. खऱ्या अर्थाने तुम्ही आता थोड्या स्टेबल होत होते. स्टेबल होत होतो. आम्ही एक ट्रक विकत घेतला आणि तो ट्रक विकत घेतला. शालेय शिक्षणाचा व्यवसायात कसा उपयोग होतो, आज कोणी शाळेत असतील तर त्याच्या पालकांनी आवर्जून हे ऐकावं. तर एक वाळूचा व्यवसाय आम्ही चालू केला. कुंडमाळा नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी मग आम्हाला कॅडबरीचं एक बऱ्यापैकी बाळासाहेबांना काम भेटलं. मी दिवसभर मदत करायचा, नंतर कॉलेजला जायचा, शिक्षकही होतो, रात्र प्रशालेत शिकवायलाही जायचा, शिकायला जायचा, हे सगळं काम आम्ही करत असायचं. त्या ठिकाणी मग व्यवसाय करता 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 एका ठिकाणी सहज नदीच्या कडेला
सोडत नसायचे. मी आपलं सायकल घ्यायचा, तळेगावातले पैसे गोळा करायचे. आणि बाळासाहेबांनी त्यांच्याजवळ ही इच्छा व्यक्त केली की आम्हाला रामदासला क्रेशर टाकायचं आहे. तर त्यांनी सांगितलं मला पण क्रेशर ही टाकायचं आहे. साधारण किती सालची गोष्ट असेल? ही बघा 1990 सालची गोष्ट. 90 सालची. ही इच्छा व्यक्त केली. आणि त्यावेळेस मग सुरेशने आणि मी अभ्यासाला सुरुवात केली आणि जांभवड्याला एक जागा घेतली. मी एक वेगळी जागा घेतली होती. त्यांनी 2 एकर घेतली होती, मी 1 एकर घेतली होती. आम्ही 1 एकर घेतली होती. माझी जागा ही येणे झाली नाही, अकृषक झाली नाही गावाच्या जवळ असल्यामुळं. सुरेशजींची जागा, सुरेश, सतीश आणि सुनील ह्या बंधूंची जागा येणी झाली. माणसं मनाने किती मोठी असतात बघा. माझी जागा येणी झाली नाही, त्यांची जागा येणे झाली. सुरेशच्या आई साहेब होत्या बिरमादेवी, त्यांची आणि माझ्या आईची चांगली अगदी ओळख झालेली, कुटुंबाची चांगली ओळख झालेली, कुटुंबाची मन एकमेकाशी जुळली. त्या काळी मला त्या कुटुंबाने 1 एकर जागा फुकट दिली होती. ती घटना 1991 सालची. अगरवाल कुटुंबानी. अगरवाल कुटुंब. म्हणजे या माध्यमातनं म्हणजे बघा किती जुन्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. आणि या माणसाचं मोठेपण किती म्हणायचं की आज सुद्धा त्या अगरवाल कुटुंबाचे ऋणी आहेत की त्यांनी आज या मुलाखतीतनं त्यांनी ठळक ते सांगितलेली गोष्ट आहे की अगरवाल कुटुंबांनी मला 1991 ला मदत केलेली आहे. ती जागा मग त्यांना मी 2000 साली परत केली. घेत नव्हते ते, पण नाही म्हटलं ही जागा तुमची, तुम्ही परत घ्या. आणि मग तिथनं तो क्रेशर व्यवसाय मी चालू केला. मग अभ्यास करत 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 वाढत तो गेला. म्हणजे मला वाटतं की खऱ्या अर्थाने आता आप्पांनी जे सांगितलेलं आहे की त्यांनी तो वाळूचं ऑब्झर्वेशन केलं कसं, त्या वाळूचा व्यवसाय चालू कसा केला, त्याच्यानंतर मग त्यांनी क्रशरचं अभ्यास कसा केला. म्हणजे खऱ्या अर्थाने मला वाटतं की आप्पांनी इथं ऑब्झर्वेशन अँड इम्प्लिमेंटेशन. येस, ऑब्झर्वेशन हा अतिशय महत्वाचा गाभा आहे. आणि ह्या ऑब्झर्वेशन मधनं तुम्ही इनोव्हेशन, नवीन काय असेल, नवीन काय घ्यायचंय, नवीन कल्पना काय येत आहेत, नवीन काय सुचत आहेत. वीट भट्टी आपण करत असताना जी ठोकळा वीट येते, ती ठोकळा वीट काढण्याचं पहिलं काम आम्ही केलं होतं. जी महाराष्ट्रामध्ये तुम्ही नंतर पाहता आमचं सगळं गिअर घर ठोकळा विटामध्ये, त्याने वाळू वाचायची, स्पीड वाढायचा. हे इनोव्हेशन हे खऱ्या अर्थानं तुम्ही शाळेत जे शिकता त्याच्यामध्ये असतं आणि तुमची नजर उघडी ठेवली पाहिजे. त्या काळी मी दुग्ध व्यवसाय करताना जर्सी गाया घेतल्या होत्या. त्या काळी नवीन बियाणं वापरली होती. शाळेमध्ये संप झाला होता आम्ही शाळेमध्ये असताना. त्यावेळेस अर्बरेकरला कोंबड्यांची पिल्लं हे फेकून द्यायची. त्यावेळेस मी 100 पिल्लं त्या संपामध्ये आणली होती. ती मोठी करून तळेगावच्या बाजारामध्ये विकली होती. ऑब्झर्वेशन आणि इनोव्हेशन हे व्यवसाय. आपण तुम्ही खऱ्या अर्थाने बिझनेसमॅन म्हणायचे Yes, yes, की व्यवसाय कुठं करायचा, त्याची मार्केटिंग कशी करायची. हे तरुणांनी म्हणजे मला आत्ता जो आपण काही अनुभव सांगितला या माध्यमातून सर्व तरुणांना अपील करायची मला की मित्रांनो, फक्त पुस्तकी ज्ञानापर्यंत मर्यादित राहू नका. फक्त डोंट बी लिमिटेड टू युअर टेक्स्ट बुक्स. की आपणनी आता खऱ्या अर्थाने सांगितलं की त्यांनी कसा अभ्यास केला, त्यांनी ऑब्झर्व कसं केलं. ऑब्झर्वेशन पर्यंत लिमिटेड राहिले का, तर नाही. त्यांनी त्यापुढे इम्प्लिमेंट केलं, त्या प्रोडक्टची मार्केटिंग केली. म्हणजे खऱ्या अर्थाने एक व्यावसायिक कसा असावा, तरुणांनी ऐकत असतील नक्कीच हा मंत्र त्यांचा ऐका. मित्रांनो, अजून एक गोष्ट तुम्हाला जरूर सांगतो. आता ज्या पद्धतीने कर्ज उपलब्ध होतं तसं कर्ज पूर्वी उपलब्ध होत नव्हतं. समाज, तुम्ही एकदा तरुणपणामध्ये पाऊल टाकलं की सगळ्या बाजूनी तुमच्यावरती चांगलं लक्ष ठेवत असतो. हा मुलगा कसा वागतोय, चांगला आहे, वाईट आहे, कुठल्या दिशेने, ह्याची ओळख कुणाशी आहे, हा धडपड्या आहे का, ह्याचं बोलणं कसं आहे, हा भांडणं करतोय का, हा चांगलं बोलतोय का, हा वाचन चांगलं करतो का. ह्याचा फायदा मला असा झाला, मी भेगड्याळीत राहिल्या असल्यापासनं, कॉलेजच्या जीवनापासनं, त्याच्यानंतर डोळसनाथ तालमीचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायला लागेल. त्या तालमीनी माझी पावलं अजूनही जागेवर ठेवली. किंवा त्या तालमीमुळे मला कुठलंही व्यसन लागलं नाही. त्याच्यामध्ये अगदी व्यायाम करणं, तालमीत जाणं, कुस्त्या करणं, आखाड्यावर जाणं, समाजाशी चांगलं राहणं, ह्या गोष्टी आवर्जून पाहत असताना मी ज्यावेळेस कर्ज मागण्यासाठी जनता सहकारी बँकेमध्ये गेलो त्यावेळेस त्या ठिकाणी मॅनेजर होते चंद्रकांत शेटे साहेब. आणि शेटे साहेबांनी माझी स्ट्रॉंग रिकमेंडेड केली. माझ्या खात्यावर 500-600 रुपये सुद्धा नसतील, शेटे साहेबांनी रिकमेंड केली आणि 4,62,500 हे कर्ज त्यावेळेस मला जनता बँकेने दिलं 19% व्याजदराने. खऱ्या अर्थाने मी जनता बँकेच्या, समाजाचा आणि शेटे साहेबांचा सुद्धा ऋणी आहे. पुन्हा तोच मोठेपण की आपण आज एवढ्या एका विशिष्ट उंचीवर जाऊन सुद्धा जुन्या आठवणींना आज खऱ्या अर्थाने आप्पा उजाळा देतात. ते मला वाटतं शेटे कुटुंब ही मुलाखत नक्कीच पाहत असतील
आणि त्यांनी आज शेटे साहेबांचा विशेष उल्लेख केला की माझ्या बिझनेसची सुरुवात मला ज्या वेळेस कर्जाची गरज होती त्यावेळी शेटे साहेबांनी मला ते कर्ज उपलब्ध करून दिलं आणि विशेष त्यांनी आभार व्यक्त केले जनता सहकारी बँक, आपल्या सगळ्यांची जिव्हाळ्याची बँक म्हणजे जनता सहकारी बँक. तर आपा खरोखर हे तुमचं मोठेपण की तुम्ही आज एवढ्या सगळ्या जुन्या आठवणींना विशेष करून आज तुम्ही उजाळा देताय. सर, याच्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की कोणाचा तरी भक्कम पाठिंबा असावा, तर हा जो भक्कम पाठिंबा होता हा समाजाचा पाठिंबा सुद्धा खूप होता. मग अगदी डोळसनाथ मंदिराच्या जवळची सगळी मंडळी असेल, गावातली सगळी मंडळी असतील, त्याचबरोबर जोशीवाडी आणि सभोवतालचा सगळा परिसर असेल, ग्रामीण भागाचा सगळा परिसर असेल, त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे साथ दिली. आदरणीय भेगडे साहेबांचा सुद्धा, कृष्णावजी भेगडे साहेबांचा खंबीर पाठिंबा आमच्या कुटुंबाला होता. अगदी हे मान्यच करावं लागेल. आणि ह्या उंचीवर जाण्यासाठी वारंवार त्यांचं मार्गदर्शन खूप लाभलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो की प्रत्येकाला एका गॉडफादरची गरज असती. यस. सो या माध्यमातून मला जरूर आवर्जून सांगावं वाटतं की आज त्यांनी बेगडे साहेबांना एक गॉडफादरची उपमा दिली तरी काही वावग ठरणार नाही. त्यावेळेस बाळासाहेबांचा मित्र जो परिवार होता तो प्रचंड होता. त्यांची धडपड खूप होती, त्यांचं साहस खूप होतं. त्याचा फायदा व्यवसायात जाण्यासाठी मी खूप चांगल्या पद्धतीने करून घेतला. ते बाळासाहेब हे सामाजिक कामातली माणसं, पण मी ह्या सगळ्या ओळखीचा पाळखीचा आणि त्याच्या मित्रपरिवारांनी बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने खूप हात दिला. एक गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो. त्यावेळेस किशोर आवारे आणि किरण काकडे आज मोठ्या उंचीवर पोहोचलेत ते. तर ह्या दोघांना मी सुट्टीमध्ये त्यांनी घरनं डबा बांधून न्यायचा. सकाळी ती मुलं 8 वाजता जायची, संध्याकाळी 6 वाजता मी नोकरी सुटली की परत त्यांना भेटायचा. फक्त त्यांना ट्रकला पावती द्यायचं काम दिलं होतं आणि दिवस फिरायचं काम दिलं होतं. त्या दोघांना मी सुट्टीच्या कालावधीमध्ये 5 रुपये रोज द्यायचं. किती? 5 रुपये. किशोरला आणि किरणला. हे कुणाला खरं वाटेल का? एक खऱ्या अर्थाने आज सगळ्यात जुन्या आठवणींना उजाळा मिळतोय आणि या माध्यमातून आपण खूप मोठी मोठी नावं आज याच्यातनं झळकतात आहे. त्यामुळे तरुणांनी नक्की मुलाखत शेवटपर्यंत बघा. अजून खूप इंटरेस्टिंग किस्से आपल्या या मुलाखती दरम्यान येणार आहेत. आणि म्हणजे काय असं म्हणतात ना भाऊ की एखादा माणूस खूप उंचीवर गेला की त्याला त्याच्या जुन्या गोष्टी माहीत नसतात तरुणांना आणि आज त्या सगळ्या गोष्टींना उजाळा मिळतोय. अहो सर, कुस्तीच्या आखाड्यात 50 रुपये भेटले तर आम्ही खूप खुश व्हायचे. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही पैलवान म्हणायला हरकत नाही. कुठं डाव कोणता टाकायचा व्यवसायामध्ये हे तुमच्याकडनं तरुणांनी शिकलं पाहिजे. बरोबर ना आपण? सरळ पण शिकलं पाहिजे. मला वाटतं आता खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने आपण त्यांचं जे आज मेन आपला उद्देश आहे, आज आपलं जे मेन इंटेन्शन आहे की त्यांच्या व्यवसायाबद्दल आपल्याला पूर्ण जाणून घ्यायचंय. कारण आजचं आपले टॉपिकच असे की चला उद्योजक होऊया. त्या टॉपिक कडे जाण्यापूर्वी आपा तुमच्यासाठी 4 ओळी. सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें सिर्फ छत तक जाना है. सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें सिर्फ छत तक जाना है. मेरी मंजिल तो आसमान है, रास्ता मुझे खुद बनाना है. मेरी मंजिल तो आसमान है, रास्ता मुझे खुद बनाना है. म्हणजे तुमचं ध्येय, तुमची स्वप्न आबाळा एवढी मोठी आहेत, त्याच्यामुळं त्याचप्रमाणे तुम्ही आयुष्यात पावलं टाकत गेली आणि आज तुमचा व्यवसाय संपूर्ण मावळ तालुक्यात नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभर हा प्रसिद्ध होत आलेला आहे. बरोबर की नाही? मी त्यामध्ये आपण R&D जी केली त्या R&D मध्ये काही R&D ही भारतातली प्रथम क्रमांकाची R&D ठरलेली आहे आणि बऱ्याच भारतातल्या एक्झिबिशन मध्ये आपल्या म्हणजे पाईप फॅक्टरीचे फोटो, क्रशरचे फोटो हे अगदी त्या एक्झिबिशन मध्ये फार मोठ्या प्रमाणावर लावले गेलेले आहेत. हे सांगायला खूप मला अगदी आनंद होतोय. म्हणजे बघा, मराठी पाऊल पडते पुढे की आज आप्पांच्या व्यवसायाची दखल संपूर्ण भारतात घेतली जाते. ही आपल्या मावळ तालुक्याच्या या मावळातल्या मातीसाठी किती अभिमानाची गोष्ट आहे. मी आज इकडनं आवर्जून करू इच्छितो. आप्पा, तुमच्याबद्दल मला व्यवसायाच्या यशाबद्दल मी इंग्लिशमध्ये एकच गोष्ट सांगू इच्छितो. वर्क हार्ड इन सायलेन्स. वर्क हार्ड इन सायलेन्स अँड लेट सक्सेस मेक द नॉईज. म्हणजे आपण म्हणतो ना की तुमचं काम हे एवढं शांततेत असते, तुमची मेहनत एवढी शांततेत असते, पण आवाज मात्र तुमचं यश करतं. आणि आज हेच यश
आज सर्व तरुणांना ऐकायचंय. म्हणजे माझ्या अभ्यासाप्रमाणे काकडे स्टोन क्रशर असेल, RMK इन्फ्रास्ट्रक्चर असेल, सिद्धिविनायक प्रीकास्ट पाईप्स असतील, इंटलेक्च्युअल बिल्डिंग सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड असतील, ह्या सगळ्या तुमच्या व्यवसायाबद्दल जर मला वाटतं तरुण पिढीला तुम्ही माहिती दिली तर नक्कीच मला वाटतं या खऱ्या अर्थाने आपली ही मुलाखत अर्थपूर्ण होईल. खऱ्या अर्थानं आज आपला देश खूप चांगल्या पद्धतीने भरारी घेतोय. जगामधला युवकांचा देश आहे आणि युवकांचा देश असल्यानंतर आपले जे महाराष्ट्रीयन तरुण असतील, उद्योजकाला कुठली जात नसतो, धर्म नसतो, लिंग नसतो, भेद नसतो. तो बाई उद्योग करते, पुरुष करतो आणि तो कुठला जातीचा आहे तो उद्योग करतो हे नाही. हे त्याला मी आवर्जून सांगतो, जात धर्म लिंग भेद उद्योगाला नसतो. त्यामुळे आपण एका वातावरणामध्ये जे अडकून पडलोय त्यातनं बाहेर पडून आपण प्रचंड अभ्यास केला पाहिजे. आणि हा अभ्यास अशा पद्धतीने केला पाहिजे की थोडंसं पालकांसाठी बोलतो की ज्या वेळेस म्हणजे भारत सोडून आपण बाहेर पाहतो त्यावेळेस ते पालक आपला मुलगा चांगला शिकावा म्हणून त्या शाळेच्या जवळ राहायला जातात. त्याला जवळचं अंतर पडेल, त्याला घेऊन फिरवत असतात, त्याला घेऊन होकायंत्र देतात, त्याला काही मशिनरी देतात, त्यांच्यावर खेळत असतात, त्याला बागेत नेतात. तो जर चित्रकार असेल तर चित्र काढायला शिकवतात. त्यांच्याकडे पाहिलं का प्रत्येक पुस्तक ते चाळून वाचत असतात. मित्रांनो, तुम्ही पहिलं प्रचंड व्यवसायाचं वाचन करा. हा एक विषय. तुम्हाला आवडीचा विषय काय तो निवडा आणि तो आवडीचा विषय निवडल्यानंतर मला हे आवडतं त्या भागामधली आर्थिक परिस्थिती किती आहे, त्या भागात तुम्ही निवडलेलं प्रॉडक्ट, तुम्ही निवडलेली सर्व्हिस ही चालेल का, ती आर्थिक परिस्थिती काय आहे. आणि चांगली आर्थिक परिस्थिती जर असेल आणि तुमचा प्रॉडक्ट जर विकला गेला जाणारा असेल तो निवडा. त्याचबरोबर त्याच्यामध्ये नक्कीच इनोव्हेशन असलं पाहिजे की नाविन्य असलं पाहिजे, तरच लोक तुमच्याकडे येतात. हे करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी ती सर्व्हिस पुरवायची अथवा ते प्रॉडक्ट पुरवायचंय. तो कच्चा माल किती उपलब्ध आहे, किती दिवस चालेल आणि किती ठिकाणी उपलब्ध येईल ह्याच चालेल. तर असं कुशल मनुष्यबळ तुमच्या व्यवसायाला जर असेल तर ते शोधा. हे करत असताना जर तो व्यवसायाची जागा ही तुम्हाला भाड्याने मिळेल का किंवा कायमस्वरूपी घ्यायची का, भांडवल जर असेल तर कायमस्वरूपी घेणं योग्य, नाहीतर भाड्याने घेतली तरी चालेल, हे शोधा. आणि जो व्यवसाय तुम्ही निवडलाय त्या व्यवसायाचा इतका सखोलतेने अभ्यास करा. आज जिल्हा उद्योग केंद्र असेल, मिटकॉन असेल, अनेक संस्था ह्या व्यवसायाच्या अभ्यासाला तुम्हाला मार्गदर्शन करतात. त्या ठिकाणी जा तुम्ही. अनेक चर्चासत्र त्याच्यावरती जे घेतली जातात त्याच्यामध्ये सहभागी व्हा. विक्री कशी करता येईल हे शिका. प्रोडक्शनचा बारकाईने अभ्यास करा. सर्व्हिस द्यायची असेल तर सर्व्हिस द्या. आवर्जून JRD टाटांच्या एका पुस्तकामध्ये एक उदाहरण बघा. JRDनी ज्यावेळेस विमान कंपनी काढली त्यावेळेस त्यांनी विमानांच्या आपण बसतो त्याच्यावरती लाईट लावली. त्या लाईट लावण्याचा हेतू असा होता की एकतर प्रसन्नता यावी, त्याच्यानंतर त्या विमानामध्ये ज्या वेळेस आपल्याला नाश्ता किंवा जेवण सर्व केलं जातं त्यावेळेस ती लाईट त्या चमच्यावरती त्या ताटावरती पडावी आणि त्या आनंदमय प्रकाश व्हावा आणि त्या कस्टमरला आनंद मिळावा. हा कस्टमरला आपण आनंद कसा देता येऊ ह्याचा आवर्जून तुम्ही सर्व्हिस कशी देता येईल ह्याचा बारकाईने अभ्यास करा. त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक गोष्ट खूप महत्वाची आहे की तुम्ही जो व्यवसाय निवडला असेल ना त्या व्यवसायामधला टॉपर कोण आहे. तो टॉपर असेल ना त्या टॉपरचा अभ्यास करा तुम्ही. आणि त्या टॉपरनी काय 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 केलंय, त्यांनी कर्ज कुठनं घेतलंय, त्याचं प्रॉडक्ट किती आहे, त्याचं क्वालिटी कसं आहे आणि त्या क्वालिटीवर तो सर्व्हिस कशी प्रोव्हाइड करतो आणि मग तुम्ही त्याच्या बरोबरीने कसं जाऊ शकाल ह्याचा आवर्जून मित्रांनो तुम्ही अभ्यास करा. हे करत असताना आवर्जून मी सांगतो भरपूर वाचन करा त्यामध्ये. आणि हे वाचन करत असताना अगदी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, बँका असतील, याचे व्याजदर काय, त्यातनं पैसे
कुठनं तुम्ही घेऊन तुमचा उद्योग वर्किंग कॅपिटल किंवा फिक्स कॅपिटल कुठून घेऊन मग तुम्ही तुमचा उद्योग चालू करू शकाल हे पहा. हे पाहत असताना उद्योग निवडताना हा पर्यावरणाला पूरक उद्योग निवडा. नाही तर 2-3 गोष्टी आपल्या समोर आहे. आता तुम्ही प्लास्टिकचा उद्योग निवडाल, काही दिवसांनी प्लास्टिक बंद होईल. लाव्हासा आणि सहारा ह्या 2 मोठ्या कंपन्या आपल्या समोर आहे की पर्यावरणामुळे एवढी 2 चांगली शहरं अगदी बंद होण्याच्या मार्गावर आली. तर हे आवर्जून त्या गोष्टी करा. त्याच्यानंतर आपण जर विक्री जर आपण म्हटली तर ती विक्री एका कस्टमरला असू नये. सुरुवातीला करा तुम्ही, पण नंतर किमान एखाद्या प्रॉडक्टची विक्री 1, 2, 3, 4 एखाद्या कंपनीत काम करत असेल त्या ठिकाणी असावी. ती कंपनी जर अचानक बंद पडली तर तुमचा उद्योग थांबला जाईल. म्हणजे थोडक्यात यू शुड नॉट बी डिपेंडेंट ऑन वन ऑप्शन, वन पर्सन. ह्या माध्यमातून ह्या ज्या आप्पांनी सांगितल्या टिप्स आहे, मला वाटतं त्या युवकांनी नक्कीच नोट डाऊन कराव्या. की मगाशी खूप छान आप्पा बोलले की तुम्ही आता बिझनेस करताना निसर्गाचा पहिला विचार करा की असे बिझनेस करू नका की त्याला हानिकारक असते आणि ते भविष्यात बंद होतील. बरोबर ना आप्पा? याला लॉंग टर्मचा म्हणजे व्हॉट इज अ विजन. आणि दुसरं की डोंट बी डिपेंड ऑन अ सिंगल पर्सन. ओके, तर या काही गोष्टी तुम्ही नक्कीच नोट डाऊन करा. हा, ह्या ज्या गोष्टी आहे ते करा. ह्याच बरोबर तुम्ही समाजाचा जर विचार केला तर समाज तुमचा उद्योग जर चांगली क्वालिटी असेल, चांगली सर्व्हिस असेल, एका लेवलला असेल तर तुम्ही त्याच्यात इनोव्हेशन करत गेले. आज झोमॅटोचं उदाहरण घ्या, तुम्ही उबरचं घ्या, ओलाचं घ्या. आता एक क्लिप मी शैलेश भाई शहांची क्लिप ऐकली सर, तुम्हीच घेतली होती मला वाटतं क्लिप. फल्लेंची क्लिप ऐकली. शैलेश भाईंनी बांधकाम उद्योग चालू केला होता. त्यावेळेस मी वाळूचा उद्योग बाळासाहेबांनी मी करत होतो. मी वाळू शैलेश भाईंना टाकली होती. एका बिल्डिंग वरती काम करणारे शैलेश भाई आज पुणे असेल, अहमदाबाद असेल, तळेगाव असेल या ठिकाणी उद्योग करतात. आपण नक्कीच रतन टाटा वाचावेत, आपण हेनरी फोर्ड वाचावा, आपण अगदी स्टीव्ह जॉब्स आपण वाचावा. पण त्याचबरोबर उद्योगामध्ये सुरुवात करताना आपण छोटे जर असाल तो छोटा उद्योग मी चांगल्या पद्धतीने कसा करू याचा बारकाईने अभ्यास आपण करावा. आणि त्यासाठी झोकून दिलं पाहिजे, त्यासाठी वेळ झालं पाहिजे. आणि हे वेळ मग तुमच्या कुटुंबामध्ये तू काय काम केलंस आणि कुटुंबाला त्याच्यामध्ये सहभागी घ्या. एक वेळ अशी येते की ते कुटुंब तुमचा उद्योग चालण्यासाठी तुम्हाला पुश करत असतं, अजून काहीतरी कर, अजून काहीतरी कर. आणि हा कुटुंबाचा सहभाग तुम्हाला ज्यावेळेस पुश करतं त्यावेळेस तुमचा उद्योग नक्कीच वाढीला लागतो. खरोखर आप्पा एवढं तुम्ही आज व्हॅल्युएबल बोललेत की आम्ही अनेक गोष्टी ऐकत असतो, वाचत असतो, पण आज हे जे काही तुम्ही गोष्टी ऐकल्या की तुमच्या कुटुंबाला इन्क्लूड करा. सर मी एक थोडंसं या बाबतीत सांगतो. माझी आई ज्यावेळेस 70 वर्षाची होती ती शेतामध्ये जायची काम करायला. आम्ही जोशीवाडीच्या शेजारीच जायचं, शेतामध्ये काम करायला जायचं. म्हटलं आई तू शेतातलं काम बंद कर. पण ती रोज माझ्याकडनं क्रशरची एक गोष्ट समजून घ्यायची. 70 वर्षी आई क्रशरवर जायला सुरुवात झाली. ती सकाळी 7 वाजता क्रशरवर जायची तर संध्याकाळी 7 वाजता घरी जायची. परत सांगा आप्पा, हे आईचं वय? माझ्या आईचं वय 70 वर्ष होते. ती सकाळी 7 वाजता क्रशरवर जायची आणि संध्याकाळी 7 वाजता क्रशरवरनं परत ट्रकमध्ये, एक छोटी ट्रक होती त्या ट्रकमध्ये बसून जायची आणि त्या ट्रकमध्येच बसून ती परत यायची. आईला क्रशरच्या सगळ्या बेरिंग नंबर पाठ झाला होता. तिला सगळ्या क्रशरच्या मशिनरीची माहिती झाली होती. तिला बेल्टचे नंबर पाठ झाले होते. तिला खडीमध्ये काही बिघाड झाला तर पटकन पाठ झालं होतं. जर मशीनचा आवाज, मशीन मोकळी चालली तर पटकन ती बाहेरनं जाऊन आवाज मारायची ऑपरेटरला, तुझी मशीन मोकळी का चालली. म्हणजे एवढा मला उपयोग झाला. आणि तिथं मला प्रोडक्शनची माझी काळजी संपली. मी मार्केटिंग वरती भर द्यायला चालू केला. हे कुठं झालं? घरातल्या एका स्त्रीनी हे मला खूप मदत करून, आईनी मदत करून दिली. तोच भाग शेतीच्या बाबतीत वडिलांनी केला. त्यांची तब्येत एवढी ठणठणीत होती, त्यांचे विचार एवढे प्रगल्भ होते, तेच सगळ्या कुटुंबाने मला मदत केली. म्हणजे कुटुंबाचा सहभाग त्या व्यवसायामध्ये जर तुम्ही घेतला तर नक्की ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला सगळं तुमचं बॅकबोन बनवू शकतात. आज तीच गोष्ट माझी पत्नी करते, सुनंदा तीच गोष्ट करत असते. आणि अख्ख्या व्यवसायामध्ये तिचा इतका प्रचंड दबदबा आहे. कुणाला काय झालं, कुठं काय झालं, काय लागलं, काय नाही लागलं, हे बारकाईने ती बघत असते. आज रणजितचा व्यवसाय असेल, नम्रता माझी मुलगी जी सातारला असेल, तिच्याकडे काय लागत असेल तर अतिशय बारकाईने हे सगळे पाहत असेल. तेव्हा घरच्यांना, घरामध्ये एकच
मित्रांनो, तुम्हाला एक साधं वाक्य सांगतो. तुम्ही घरांमध्ये लहान राहा, जगामध्ये मोठी राहा. घरात लहान राहा, जगात मोठी राहा. जरी मी आज माझ्या कुटुंबामध्ये मोठा जरी असोल, तर घरात गेल्यानंतर मी माझा नातू अर्जुन त्याच्यापेक्षाही लहान आहे. त्यांनी मला अगदी माझ्याशी खेळावं, त्यांनी गप्पा माराव्यात. रणजित आहे, नम्रता आहे, वंदना आहे, सुनंदा आहे, बाकी माझी सगळी म्हणजे बाळासाहेबांची मुलं असतील, मोहनरावांची मुलं असतील, पुतण्या आहेत, बहिणी, सुलोचना असेल, मालती असेल, मंगल असेल, सगळ्यांमध्ये आपण लहान राहावं. समाजामध्ये तुम्ही अगदी वेगळ्या पद्धतीने जावं. आप्पा, हे वाक्य आयुष्यभर स्मरणात राहील. घरात लहान राहावा आणि समाजात मात्र तुम्ही मोठे व्हा. आप्पा, या माध्यमातून मी खरोखर तुमच्या मायमाऊलीचा असेल की लिटरली एवढं इन्स्पायरिंग आहे की ऍट द एज ऑफ 70 तुमची माऊली आज तुमच्या व्यवसायामध्ये सहभागी होतीये. तुमची धर्मपत्नी सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये सहभागी होतीये. तर मित्रांनो, खऱ्या अर्थाने आपण आज या माणसाकडनं शिकण्यासारखं काय आहे की खऱ्या अर्थाने तुमच्या फॅमिलीला, तुमच्या परिवाराला तुमच्या व्यवसायामध्ये इन्क्लूड करा. दॅट इज द बिगेस्ट मोटिवेशन फॅक्टर. म्हणजे नवतरुणांनी हे नक्की ऐकावं. आप्पा, खऱ्या अर्थाने तुम्ही आता जे काही सांगितलं तुमच्या सर, आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तुमच्याकडं काम करणारे तुमचे सहकारी हे तुमचं कुटुंब असलं पाहिजे. तुमच्याकडं काम करणारे तुमचे सहकारी हे तुमचं कुटुंब असलं पाहिजे. मध्यंतरी मिरियॉट हॉटेलची मीटिंग माझ्या ऑफिसमध्ये झालं. तो फक्त एका मीटिंगसाठी दुबईवरनं आला. 3 तास आमच्याशी मीटिंग घेतली आणि परत गेला तो. सर, त्याने एक वाक्य खूप चांगलं सांगितलं. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना सांभाळा, तुमचे सहकारी तुमचा उद्योग सांभाळतील. मला आज एक कौतुकाने सांगावंसं वाटतं की माझे बरेचसे ड्रायव्हर हे इन्कम टॅक्स पेअर आहेत. आणि एकदा तर अशी आम्ही एक R&D करत होतो. तुम्हाला सांगितलं 100% क्रशण देणारा प्लांट आम्ही निर्माण करत होतो. फुजलोना कंपनी, श्री प्रकाश पै खूप चांगले माझे मित्र आहेत ते, आणि मी 100% क्रशण करणारा प्लांट तयार करत होतो. आणि प्रचंड मागणी त्या ठिकाणी खडीला होती आणि माझ्याकडनं आणि फुजलोनाकडनं थोडासा वेळ लागत होता. तर माझे सगळे 50-60 ड्रायव्हर एक दिवस मी असताना मला म्हटले तुमच्याशी बोलायचं नाही, घरी आले. आम्ही आज ताईशी, तिला ताई बोलतात, ताईंशी बोलायचं आहे. आणि माझी तक्रार माझ्या बायकोकडे केली की प्लांट लवकर चालू केला पाहिजे, मार्केटमध्ये खूप विक्री आहे, आप्पा वेळ का करतायत. ही तक्रार माझ्या कर्मचाऱ्यांनी माझ्या भल्यासाठी माझ्या बायकोकडे केली. असे कर्मचारी ह्या तुमच्या बिझनेसचे हे सहकारी तुमचं बॅकबोन असतात. आणि हे कर्मचारी तुमच्या कुटुंबाप्रमाणे झाले पाहिजे. हे अगदी व्यवसाय करताना लक्ष द्या. आप्पा, किती भाग्यवान असतील ती लोक की ज्यांना तुम्ही लाभले आणि तुम्हाला ते लाभले. म्हणजे वास्तविक पाहता हा एक मेसेज आपण इकडनं घेतला पाहिजे की तुमच्या कर्मचाऱ्यांना तुमचा एक परिवार करा आणि खऱ्या अर्थाने तो तुमचा एक कणा बनतो व्यवसायाचा. सर, क्वालिटी सुद्धा तो इतकी चांगली सांभाळतो. परवा रणजितचं एक काम PMRD मध्ये चाललेलं आहे आणि सहज म्हटलं ही मुलं कशी काम करतात. सगळी यंग जनरेशन आहे. सगळी रणजितकडं काम करणारे मॅक्झिमम जी मुलं आहेत ते 25 ते 30 ची मुलं आहेत. ती अगदी 10% अबोव 30च्या वरती असतील, 30-35च्या वरती असतील. तर सहज मी त्या कामावर चाललो होतो. तो रोलिंग कसं चाललंय म्हणून त्या ड्रायव्हरला बोलवलं. काय रे बाबा, रोलिंग नीट करतो ना? म्हणलं आम्हाला सक्त ताकद की कुठलीही क्वालिटी बिघडवायची नाही. म्हणजे डांबर हे कॉन्ट्रॅक्टर मंडळी डांबर चोरतात. म्हणजे बाबा तरी पण रणजित क्वालिटीच्या बाबतीत खूप कॉशन असतो. तरी विचारावं, अरे म्हणजे डांबराच्या काय चोऱ्या, डांबराची सेव्हिंग का करत नाही रे म्हटलं. मला खूप चांगलं उत्तर त्या काम करणाऱ्या ऑपरेटर कडनं आलं. मी अतिशय खुश झालो त्याच्यावरती. तो म्हटला, आप्पा तुम्ही हा प्रश्न उलटा विचारलाय, तुम्हाला माझ्याकडनं काढून घ्यायचंय. आणि पटकन मला त्याला स्क्रीन दाखवली की ह्या माझ्या रोडमध्ये मला 6% डांबर लागतंय. समोर स्क्रीनवर बघा चालू आहे, प्लांट चालू होता, 6% डांबर चालू आहे. आम्हाला रोड गॅरंटी 5 वर्षे जर असेल तर तो 5 वर्ष टिकवायचा नाही, तो 10 वर्ष टिकवायचा आहे. आणि हीच आमच्याकडनं समाजसेवा आहे. आज निगडी देवरोडचा जो रोड आहे हा एकही दिवस बंद न ठेवता RMK तो रोड अतिशय उत्तम असा केलेला आहे. आणि तो रोड एका अर्थानं म्हणजे खूप चांगला म्हणून तो त्या भागामध्ये नव्हे तर त्या सगळ्या MSRDC मध्ये गणला गेलाय. खऱ्या अर्थाने काही इम्पॉर्टंट प्रोजेक्ट पैकी निगडीचा रोड हा तुमच्या
हो. डायरीमध्ये नोट डाऊन आहे. डायरीमध्ये नोट डाऊन. मी क्वालिटीसाठी ह्या सगळ्या माझ्या ऐकणाऱ्या युवकांना सांगतो की क्वालिटी किलर झाला की तुमचा उद्योग संपतो. क्वालिटी चांगली ठेवली तर उद्योग वाढतो. कॉफी करणारा विद्यार्थी कधीही पहिला येत नाही. चांगला अभ्यास करणारा विद्यार्थी हा पहिला येतो. एक वेळेस नापास झालेला विद्यार्थी आहे, तो चांगला अभ्यास करून आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो, पण कॉफी करणारा विद्यार्थी हा पुढे जाऊ शकत नाही. चोरणारा माणूस हा मागेच राहतो. सर हे नापासांच्या शाळेच्या टिप्स मला वाटतं आप्पांनी दिलाय. आप्पांचा शिक्षक पुन्हा एकदा जागृत झालेला आहे. आप्पा, तुमचा एक भारतातला खूप मोठा एक हायलाइटेड पॉइंट आहे, तो मी इथं नमूद करतो सर्व माझ्या प्रेक्षकांना, की भारतातला पहिला क्रशर प्लांट आहे आपल्या मंगळूर या गावामध्ये. 100% क्रश. बरोबर, की दॅट वर्क्स ऑन सोलार. बरोबर ना? येस येस. हो. की मला इकडनं हे नमूद करायचंय की म्हणजे आपल्या संपूर्ण भारतामध्ये अनेक क्रश प्लांट असतील, त्याच्यामध्ये हा एकमेव प्लांट आहे मंगळूर या गावी की जो सोलारवर चालतो, सौर ऊर्जेवरती. तर आप्पा, आता हे जग, येणारं जग हे सौर ऊर्जेवरती आपल्याला चालवायचंय, बरोबर की नाही? आज घरातली लाईट असेल, घरातला गिझर असेल, हे सगळ्या गोष्टी. तर थोडंसं या गोष्टीवरती तुम्ही जर प्रबोधन केलं तर खऱ्या अर्थाने आपली मुलाखत अजून अर्थपूर्ण होईल. सर, मला खूप आवडलेला आहे प्रश्न. एका अर्थाने ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही खाणी पाहता आणि त्या खाणी वाया जातात, सगळ्या वाया जातात, त्याच्यामध्ये अपघात होतात, ते पाणी साठतं, डबकं तुंबतं, बाकी सगळं. पण त्याचं नीट जर प्लॅनिंग केलं, त्याचा विचारपूर्वक जर प्लॅनिंग केलं तर त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. माझी जाधववाडीला जी खाण होती, त्या खाणीमध्ये एक खूप चांगली फॅक्टरी तिथे आता चालली आहे. ती का केलं तर तिथनं वाहून जाणारं पाणी कुठं जाईल आणि कसं असावं याचं डे 1 पासून आम्ही प्लॅनिंग केलं होतं. आता मंगरुळला जी खाण होती त्या खाणीमध्ये सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने प्लॅनिंग केलं. आणि नितीन किबे म्हणून पैसा फंडचे जे किबे साहेब होते, कैलासाची बाळासाहेब किबे साहेब, त्यांचे चिरंजीव नितीन किबे, अतिशय हुशार असा माणूस येतो नितीन. तर नितीन आणि माझी मैत्री. तर मी नितीनला सांगितलं की मला हे सोलर प्लांट करायचं. नितीननी मला सांगितलं आणि आम्ही मग त्याची तयारी चालू केली. तयारी चालू केल्यानंतर आम्ही हा म्हणजे जो आहे सोलर प्लांट, हा सोलर प्लांट ज्या खाणीमधल्या जागा वाया जातात त्या ठिकाणी तो 5 एकर क्षेत्रावरती आम्ही सगळ्या पद्धतीचं काम नितीनजी आणि त्या टीमनी मी दिलं त्यांच्याकडं. आणि पहिला प्लांट आहे जो सोलर प्लांट, की ज्याच्यावरती तो माझा क्रेशर चालू आहे, नेट मीटिंगच्या द्वारे तो चालू आहे. आणि आम्ही आता दुसरा एक सोलर प्लांट दिलाय, ती 20 शेजारच्या कंपनीला विकली. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मावळातही सोलरचं उत्पादन खूप चांगलं होतं. आणि तुम्ही अभ्यास करताना एक पहा तुम्ही की आज पर्यावरण, एवढी झाडं वाचतायत त्या सोलरमुळं, एवढी वीज वाढते, वाया जाणारं पाणी वाचते, कोळसा वाचतोय आणि प्रचंड अशी लाईट मिळते. एका सेकंदामध्ये नासा, तुम्ही जर बसले असेल नासाच्या साईटवर जा, तुम्हाला किती वीज मिळेल नासाच्या साईटवरनं एका सेकंदात मिळतं. आज हा पहिला सोलर प्लांट आहे देशामध्ये की ज्याच्यावरती कुठला तरी क्रशर चालू आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये माझ्या दोन्ही सोलर प्लांटमुळे तळेगाव MIDC ला लाईट सगळी जात होती. एकही युनिट लाईट तळेगाव MIDC बाहेरनं घेतली नाही. हे सोलर प्लांटमुळे झालं. परत आप्पा हा पॉईंट थोडासा रिपीट करा. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जी लाईट लागत होती तेवढी सगळी लाईट माझ्या सोलर प्लांटने उत्पादन केली. आणि आमचा हा सोलर प्लांट आहे तो तिकडनं ती लाईट बूस्ट करत होता आणि एकही युनिट बाहेर लागलेलं नाही. परवाच नितीनजींनी मला ही गोष्ट सांगितली की आपण लॉकडाऊन मध्ये आपल्या सोलरने सगळ्यांना लाईट पुरवलेली आहे. आणि मागच्या वर्षीचं माझं सोलरच्या विजेचं जे नेट प्रॉफिट झालंय सर किती असेल अंदाजे? मावळा मधल्या वाया जाणाऱ्या जमिनीवर, तुम्ही जशी नापासांची शाळा मुलांना शिकवताय तुम्ही, तशी वाया जाणारी जमीन. युवक मित्रांनो असेल, बाकी ऐकणाऱ्यांना असो, आम्ही मागच्या वर्षी विजेची सेव्हिंग दोन्ही प्लांट म्हणून 3 कोटी रुपयाची केलेली. 3 कोटी रुपयाची विजेची सेव्हिंग केलेली आहे आपल्या मावळामध्ये. तर आवर्जून इतरांनी सुद्धा त्याचा अगदी जरूर ह्या सोलरचा विचार करावा. जपानमध्ये जाताना काही मंडळी कामाला जाताना एक सोलरची पिशवी असते घराच्या बाहेर ठेवतात.
ती कामावरून आल्यावर घरामध्ये घेतात आणि त्या गरम पाण्याने आंघोळ करतात. इतक्या बारकाईने ते वीज वाचवायचा ते प्रयत्न करतात. आधी खऱ्या अर्थाने आज आपण जे सोलार बद्दल प्रबोधन केलं, म्हणजे हा मला वाटतं की या आपला मुलाखतीचा भाग तर राहिलाच, पण ह्याच्यातनं एक नवीन विषयाला आपण हात घातला की लोकांनी सोलारचा येणाऱ्या काळामध्ये भरपूर वापर युटिलायझेशन सर केलं आपण आता इथे जे बसलोय हम्म. ह्याच्या छतावर सोलरच आहे सगळा. म्हणजे हे पूर्ण दिस वर्क्स ऑन सोलर. सोलर आणि लाईट बिल शून्य आहे. डोक्यावरती याच्या सोलर आहे. आपल्या प्रत्येक घराच्या छतावर जर आपण सोलर टाकला तर लाईट खूप वाचेल, पाणी खूप वाचेल, कोळसा खूप वाचेल, आपली किंमत खूप कमी होते आणि 25 वर्ष चालतो. मला वाटतं की ही मुलाखत अशी चालू राहील. मोजून आपण 1 मिनिटाचा ब्रेक घेऊया. चालेल ना सर. थँक्यू. काही अडचण नाही ना. नंतर प्रत्येक पालक हा गोंधळलेल्या भूमिकेत असतो की नक्की माझ्या मुलांनी कोणतं करिअर निवडावं. तर यासाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक दीपकजी बिचे यांना आपण रोटरीच्या माध्यमातून याच व्यासपीठावरती आणणारे. त्यांचा विषय असणार आहे 10वी 12वी नंतरचे करिअर. आणि आता मगाशी बाईंनी व्यवसायातले एक दिग्गज शैलेश बाईंचं नाव घेतलं, तर ते सुद्धा येणाऱ्या रविवारी 31 मे ला सकाळी 11 वाजता रोटरीच्या ग्रेट बेट कार्यक्रमामध्ये येणार आहे. तर मित्रांनो, ही सिरीज चालू राहणार आहे. आमचं रोटरीचं एकच इंटेन्शन आहे की येणाऱ्या तरुण पिढीला याच्यातनं नक्कीच काहीतरी मोटिवेशन मिळेल आणि त्याच्यातनं खऱ्या अर्थाने घडतील. तर पुन्हा येऊया आप्पांकडं. आप्पा, व्यवसायावरती तुम्ही अजून बरंच बोलणार आहे मला माहिती आहे, परंतु थोडंसं मला वाटतं आपण आता राजकारणाच्या भागाकडे पण यावं. कारण मला कालपासनं गेले 4 दिवस आप्पांना तुम्ही उद्योग धंद्याबद्दल तर विचाराच, पण आप्पा राजकारणातनं बाजूला का झाले, अलिप्त का झाले, हे अनेक असे प्रश्न मला अनेकांनी बडीमार केला प्रश्नावरती. कोणी मेसेज करत होतं, कोणी पर्सनली फोन करत होतं. तर मला वाटतं की आप्पा ह्या विषयाकडे येण्यापूर्वी 4 ओळी त्या विषयावरती. मैं सही निर्णय लेने में विश्वास नहीं रखता, मैं सही निर्णय लेने में विश्वास नहीं रखता, मैं निर्णय लेता हूं और फिर उन्हें सही करता हूं. बरोबर ना आप्पा? तर आप्पा, आपण सन 2006 पर्यंत राजकीय क्षेत्रात पूर्ण सक्रिय होता. तसेच आपली चांगली छापही होती. परंतु त्यानंतर आपण राजकीय क्षेत्रातून बाहेर पडून व्यवसायात पूर्णपणे झोकून घेण्यामागचे कारण, आणि मला वाटतं की हे संपूर्ण मावळ तालुक्याला जाणून घ्यायचंय आप्पा, की जेवढी उत्सुकता लोकांना तुमच्या व्यवसायाबद्दल होती तेवढीच उत्सुकता या प्रश्नाबद्दल होती. त्याच्यामुळे जरा विशेष तुम्ही या प्रश्नामध्ये इंटरेस्ट घ्यावा. सर, एक 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एकतर काही दिवस मी राजकारणात होतो का? नक्की होतो. राजकारणापेक्षा मी त्याला समाजकारण असं म्हणेल.
कारण ज्यावेळेस मी नगरपालिकेमध्ये निवडून आलो तर कधीही राजकारण करणं, दुसऱ्यावर टीका करणं नाही जमलं आम्हाला कोणाला, आणि करायचंही नाही, हा माझ्या स्वभावात होता. हे सगळं करत असताना नगरपालिकेत सुद्धा काही काही प्रोजेक्ट खूप चांगल्या पद्धतीने आमच्या टीमनी राबवले, आणि हे सगळं राबवत असताना अचानक ह्या बाकीच्या संधी पण खुणावत होत्या. हे बाकीच्या संधी खुणावत असताना राजकारणामध्ये सकाळी उठायचं, गावोगावी त्या लग्नाला जायचं, इकडं जा तिकडं जा तिकडं जा, हे फार राजकीय काम नाहीये बघा. हा लग्नाला जाणं, वाढदिवसाला जाणं, टाइमपास करणं, आणि ही सगळी जी युवक पिढी आहे आज 20, 22, 18 पासून जी सुरुवात होते 30-35 पर्यंत, ह्या युवकांना वेडं करणं हा खऱ्या अर्थानं मूर्खपणा आहे. हा मूर्खपणा 100% बंद केला पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळामध्ये राहतोय आपण, आणि मावळ हा असा सोन्याचा तुकडा आहे. आज या ठिकाणी तळेगाव MIDC झाली, सुरुवातीची 2000 एकरची झाली. नंतर आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून त्या ठिकाणी सगळे शेतकरी असतील, बाकी मंडळी होती, 1200 एकरची झाली. ते इमेटेक नावाची मोठी कंपनी आलेली आहे, कॉन्टिनेंटल आली, झुसी येते, मुशीबिशी येते, ह्या मोठ्या कंपनी त्या ठिकाणी येत आहेत, काही आल्यात. त्यानंतर मावळामध्ये अजून एक 6000 एकरची MIDC येते. लोणावळ्याजवळ एक IT पार्क येतोय. अजून जे उरच्याच्या पुढं करुंज आणि बौरमध्ये तिथे IT पार्क येतो. ह्या सगळ्याला आपण सगळे जे तरुण आणि अख्ख्या मावळाने ह्या सगळ्यांना आपण पुढे जायला आणि हे उद्योग हातामध्ये घ्यायला आपण शिकायला हवंय. केवळ राजकारण, आपल्या मावळामधलं राजकारण तुम्हाला सांगू, खूप चांगले राजकारणी आहेत, सगळे नात्यातले आहेत. कृष्णराव मामा लागतायत, बबनराव मेव्हणी लागतायत, माऊली मेव्हण्या लागतोय, बापू मेव्हणा लागतोय, बाळासाहेब नेवाळे मेव्हणा लागतोय, माजी मंत्री बाळासाहेब भेगडे मेव्हणा लागतोय, सुनीलची बहीण माझ्या बहिणीच्या घरात दिलेली आहे. ही सगळी पाहुणे मंडळी आहेत, अतिशय जवळची पाहुणे मंडळी आहेत. मदन शेठ जे आहेत अगदी खूप सिनियर माणूस, ते सुद्धा खूप अगदी जवळकीच्या नात्याने खूप चांगली आहे. दिगंबर शेठ असतील, त्यांचे चांगले संबंध आहेत, मेवणेच लागतात ते सुद्धा. ढोरेबाईंची मुलगी आणि माझी पुतणी जावा आहेत. हे सगळे सिनियर राजकारणी माझ्या अगदी कुटुंबाप्रमाणे आहेत. आणि हे सगळं करत असताना मावळामधला किंवा महाराष्ट्रामधला एक राजकीय सूर आहे हा बिघडलेला आहे. राजकारण म्हणजे लग्नाला जाणं, राजकारण म्हणजे कुठेतरी कार्यक्रमाला जाणं, राजकारण म्हणजे वाढदिवसाला जाणं, हा सगळा प्रकार चालू झालाय. ह्याच्यामधनं काहीही साध्य होणार नाही. 2 मिनिटं आपण तुम्हाला इंटरप्ट करतो. कार्यकर्त्यांनी हे विशेष हा संदेश घ्यावा की कार्यकर्त्यांची अपेक्षा असते की आमच्या पुढाऱ्यांनी आमच्या लग्नाला यावं, आमच्या वाढदिवसाला यावं. तर आपण कार्यकर्त्यांनी ही अपेक्षा न ठेवता पुढाऱ्यांकडनं नक्की काय अपेक्षा ठेवावी तेच सांगतोय मी. तर हे सगळं पाहिल्यानंतर हे विदारक चित्र मला राजकारणातलं दिसलं. खरं तर मी तुम्हाला खरं सांगू का, मी व्यवसायात आलो, व्यवसायामध्ये काम करतोय. आता ह्या MIDCच्या माध्यमातून असेल, धरणाच्या माध्यमातून असेल, शेतीच्या माध्यमातून असेल, शैक्षणिक माध्यमातून असेल, तेवढंच काम करतो. किंबहुना राजकारणापेक्षा आता सध्या समाजकारणामध्ये जास्त काम करतोय. आणि हे सगळं करत असताना राजकारणामधनं बाहेर पडणं, ह्याचं कारण सर फार प्रोजेक्ट राबवता येत नव्हते मनासारखे, म्हणून राजकारणामधनं बाहेर पडलो. एका अर्थानं मी राजकारणामधनं बाहेर पडून मावळ तालुक्याची मोठ्या प्रकारची मी हानी केली हे मला आता वाटतं. कारण मी जर राजकारणामध्ये असतो आणि मी जर आज पुढे गेलो असतो तर तुम्ही सांगा, मावळ तालुका नक्की अनेक उद्योगधंदे या ठिकाणी आणले असते. अनेक पर्यटनाचं हे मला पर्यटन, आज लोणावळ्यासारखा जो भाग आहे, आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस हा मावळचा जो भाग आहे पर्यटनासाठी, आज लोहगड असेल, विसापूर असेल, राजमाची असेल, किंवा ही 13-14 धरणं जी मावळामध्ये इतकं पर्यटन चांगलं करता येईल ते करता आलं असतं. पण कुठंही ते सोडलेलं नाहीये मी. आज आशिया खंडातली सगळ्यात मोठी MIDC ही मावळात होते. ही जी माझे निगडे, आंबळे, कलाट, पवळेवाडीतले शेतकरी मित्र असतील, सरपंच असतील, नवला कुंबरे असतील, मिंडेवाडी, बदलवाडी, आंबी, गोळेवाडी, मंगरूळ, ह्या सगळ्यांना एकत्र करून आज आशिया खंडातली सगळ्यात मोठी MIDC आज 6000 एकर, 2000 एकर, 1200, चाकण, रांजणगाव ह्या पट्ट्यामध्ये तयार होते. आणि किमान
किमान 10 लाख लोक या ठिकाणी काम करणारे आणि 10 लाख लोक काम करत असून एवढे मोठे उद्योगधंदे आणि तुम्हाला उद्योजक बनण्याची संधी आमच्या ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी मित्रांनी तुम्हाला युवकांना दिलेली आहे. भारत हा युवकांचा देश आहे आणि खऱ्या अर्थानं राजकारणातनं बाहेर पडून जेवढं काम म्हणजे राजकारणात असून जेवढं काम करता नाही आलं त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आज सगळ्या क्षेत्रांना सगळ्यांना जवळ घेऊन मला यासारखी कामं सगळ्यांच्या सहकार्याने करता येतात. ते खूप मला नमूद करूशी वाटते सर. थोडक्यात आप्पा उद्योग धंद्यांचा विस्तार करता यावा यासाठी तुम्ही राजकारणातनं बाहेर पडले ही म्हणजे गुगली म्हणायची उत्तराची आमच्यासाठी. कारण कालपासून मला प्रश्नांचा बडीमार झालेला आहे की आप्पा खऱ्या अर्थाने आमदारकीच्या लेवलचं व्यक्तिमत्व आणि कदाचित त्यांना ते अशक्य सुद्धा नव्हतं. त्यावेळी कदाचित तुमच्या पक्षामध्ये स्पर्धा बरीच होती पण तुम्हाला समोरच्या पार्टीकडनं सुद्धा ऑफर मिळाली असती. एवढं तुमचं व्यक्तिमत्व मोठं होतं, काम मोठं होतं. तर थोडं आप्पा थोडंसं उत्तर जरा रिअलिस्टिक द्या तुम्ही. मला असं वाटतंय की प्रश्न आमच्यावरती गुगली टाकताय तुम्ही उत्तराची. सर गुगली नाहीये, नाही थोडंसं रोखठोक उत्तर द्या आप्पा. त्यावेळेस मला अगदी ही सगळी मंडळी घरातलीच मंडळी आहेत. त्यावेळेस वाडेकर साहेब आणि आपले विश्वनाथराव बेगडे यांनी मला तात्या माझ्याकडे नेहमी यायचे. वाडेकर साहेबही नेहमी होते की तू ह्या आमच्या पक्षात काय येत नाहीस. म्हणलं सर साहेब मी आता राजकारणातनं बाहेर झालोय आणि राजकारणातनं बाहेर होताना उद्योगाकडे लक्ष दिलंय. उद्योगाकडे लक्ष देऊन खऱ्या अर्थानं सर मी तुम्हाला आता सांगतो की भविष्यामध्ये जास्तीत जास्त काम शैक्षणिक आणि आरोग्याच्या क्षेत्रावर करावं आणि थोडंसं हा जो युवक आहे यांच्यावर करावं असं अगदी सगळ्यांशी घरात बोलून मी ठरवलंय. आणि ते नक्कीच खूप चांगलं काम असेल त्याच्याकडे जास्त लक्ष आता चालू केलंय. मग आता येणाऱ्या काळामध्ये प्रश्न मी टाळलाय. परत तेच होते आप्पा की तुम्ही मला म्हणजे गुगली मी टाकली पाहिजे तर उत्तराची गुगली तुम्ही टाकताय. तर थोडंसं आपण हे सेशन रोखठोक होऊन द्या आप्पा. नाही आहे त्यावेळेस स्पर्धा पण खूप होती आणि मान्य ना मी म्हंटलो ना तुमच्या पक्षामध्ये स्पर्धा ही होती पण त्यावेळी सुद्धा असं कानावर येतंय की तुम्हाला समोरच्या पार्टीकडनं सुद्धा संधी उपलब्ध झाली असती. कारण तुमचं नेटवर्क कार्यकर्त्यांचं तुमचं काम तुमचं व्यक्तिमत्व हे सगळं साजेसं होतं. 100% मला समोरच्या पार्टीकडनं सुद्धा ऑफर आली होती. पण सर खरं आहे हे खरंय मी सांगितलं ना विश्वनाथ तात्या आणि थोडंसं या माध्यमातनं आपण सगळ्यांनी आज रोखठोक आप्पा जरूर ऐकावे. जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा. जे काही सिक्रेट्स लपले होते सर्वसामान्यपर्यंत ते आज बाहेर येतात. ते तात्यांनी मला आणि वाडेकर साहेबांनी मला अगदी येऊन बोलून सांगून समजून अगदी सगळं मला एक केलं होतं की तू ये आमच्या पार्टीमध्ये. पण सर त्यावेळेस मी फार आपण विचार घेतला आणि तो विचार बदलणं हे फार अवघड गोष्ट असते. मग तो स्वार्थीपणा होतो. एका दिवसात विचार बदलणं हा स्वार्थीपणा होतो. मी थांबलो तिथे की नको मग आपण त्या राजकारणातनं बाहेर पडलेलं परवडलं पण आपण विचार बदलू नये. शेवटी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल सगळीकडेच माझे मित्र आहे सगळीकडेच माझे नातलग आहेत. मित्र आहे नातलग आहे सगळे सोयरे आहेत सगळा समाज आहे आणि आज सगळ्यांबरोबर मी काम करू शकतो म्हणून मी खऱ्या अर्थानं थांबलो. आता येणाऱ्या काळात पुन्हा काही तुमची इच्छा आकांक्षा या क्षेत्रात? नाही येणाऱ्या काळामध्ये शिक्षण आरोग्य आणि उद्योग त्याचबरोबर तरुणांना थोडंसं संस्थांच्या माध्यमातून मॅनेजमेंट ह्याच्यावर जास्त काम करणार खूप काम करणार आहे. असो आता तुम्ही तर म्हणता पूर्ण विराम दिला तुमच्या या क्षेत्राला. मग आता कार्यकर्त्यांची अशी अपेक्षा आहे मावळ तालुक्यातील की मग रणजितचं काय? रणजितनी 100% उद्योगातच थांबावा. कारण त्याचा जो स्वभाव आहे तो कुणाच्या पुढे पुढे करणार नाहीये किंवा ह्या फोटोत जा त्या फोटोत जा त्या फोटोत जा ह्या स्वभाव नाहीये. तो अतिशय सरळ आहे आणि उद्योगामध्ये सर इतक्या मोठ्या संधी आहेत आणि त्या संधी त्यांनी कॅप्चर कराव्यात. त्याचे जे सगळे सहकारी यंग सहकारी आहेत आणि त्याच्याबरोबर त्याने अनेक युवकांना बरोबर घेऊन जावं. राजकारणात त्यांनी जाऊ नये. म्हणजे मला वाटतं की बऱ्याच जणांच्या पुढे जे प्रश्नचिन्ह होता की रणजितनी यावं तर आपणनी मला वाटतं आज या मुलाखतीच्या माध्यमातनं त्याला पूर्ण विराम दिलेला आहे. पण असं म्हणतं की मन हे फार चंचल असतं ते कधी
तुम्ही काही राबवलेले विशेष प्रोजेक्टचा जरा उल्लेख केला तर? आमची टीम खूप चांगली होती हा. खूप सुंदर अशी टीम होती. सभागृहात विचार करणं, कोणाच्या तरी घरात जाणं, कार्यकर्त्यांकडे बसणं आणि एकमेकाचे विचार घेऊन, त्यावेळेस भेगडे साहेब होते, चितळे साहेब होते, मुकुंदांना खळदे होते, हे आमच्या मिटिंग घ्यायचे आणि मीटिंग मध्ये काय शहराचं काम करायचं, कसं करायचं, हे सगळं मार्गदर्शन व्हायचं आणि त्या पद्धतीने पुढे जनरल वोट व्हायचं. तर त्यावेळेस आम्ही बघा, तळेगाव चाकण रस्ता अतिशय छोटा होता. तो रस्ता मंजूर करून आपला रेल्वेचा ब्रिज, तळेगाव चाकण रस्ता, सगळ्या शाळांची कामं, व्यायामशाळा, तळेगाव स्टेशनसाठी पाणी भयंकर अवघड काम होतं. इंद्रायणी पाणी पुरवठा योजना, ही कामं आम्ही घंटागाडी, त्याचा प्रसार घंटागाडीचा केला आम्ही. ट्रॅक्टर लावणं, म्हणजे आज आम्ही जी घंटागाडी बघतोय ही तुमच्या काळामध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. त्याची सुरुवात झाली. त्याचबरोबर संत गाडगेबाबा शहरी अभिमान, शहर कसं स्वच्छ ठेवायचं हे नागरिकांपर्यंत पोहोचवायचं काम आम्ही त्यावेळेस केलं. वाचनालय केली. खऱ्या अर्थानं खूप चांगली टीम होती आणि शहराला काम करणारे सगळे नगरसेवक होते त्यावेळेसचे. म्हणजे खऱ्या अर्थाने खूप छान काम तुम्ही उपनगराध्यक्ष असताना त्याच्या व्यासपीठावरनं पण केलेलं आहे. ती मला माझ्या आयुष्यातली खूप चांगली संधी मिळून गेली आणि त्याचा उपयोग आम्ही सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने करून शहरासाठी करून घेतला. मला वाटतं की आपण पुन्हा थोडंसं आपण व्यवसायाकडे यावं. आपला मेन उद्देश हा या इंटरव्ह्यूचा व्यवसायच आहे की नुकतेच माननीय आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान मोदीजींनी भारतातील तरुणांना व्यवसाय करण्यासाठी चांगले पॅकेजेस घोषित केलेले आहेत. तर त्याचा कसा लाभ घेता येईल आपल्या या मावळातील भूमिपुत्रांना? मावळातल्या भूमिपुत्रांना माझी एक विनंती आहे, पहिली भांडणं सोडा. आप्पा हा 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 पुन्हा तुम्ही हे स्टेटमेंट रिपीट करा. मावळातल्या भूमिपुत्रांना माझी विनंती आहे, पहिली भांडणं सोडा. दुसरं एखादं रागवलं तर विसरून जा. तिसरं राग कमी करा. चौथ्या चर्चा करा. ह्यामुळं काय होतं तुम्हाला सांगू का, आज बँका तुमच्या मागं पॅकेज घेऊन धावतायत. तुम्ही अभ्यासाकडे जा आणि तो व्यवसायाचा मी अगोदर उल्लेख केलाय की कुठल्या पद्धतीने व्यवसाय ग्रॅप करता येईल. आज कोरोनामुळं तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री ह्या सर्वांना परवा माझ्या ऑफिसमधनं मागच्या 8 दिवसात सगळी पत्र लिहिली आणि पत्र लिहून मावळामध्ये इतक्या जमिनी उपलब्ध आहे. आज जो महाराष्ट्र कोरोनाशी लढतोय आणि त्याला जो त्रास होतोय, त्या महाराष्ट्राला खांद्यावर घेऊन बाहेर काढण्याची ताकद मावळ, खेड, खोपोली, पनवेल, शहापूर ह्या भागामध्ये आणि ह्या सगळ्या तालुक्यांपेक्षा मावळात खूप चांगलं आहे. त्याचं कारण आपल्याला मनुष्यबळ खूप आपलं चांगलं आहे, वाहतुकीची व्यवस्था खूप चांगली आहे. तर मावळातल्या भूमिपुत्रांनो, आज काय तुम्ही व्यवसाय कराल, त्या कंपन्यांकडनं काय मागाल, काय करावं, ह्यासाठी अवश्य विचार चालू करा. 4 मुलं एकत्र या, चर्चा चालू करा आणि त्या लोकांकडे जा, सगळी मांडणी करून जा. मी हे करू शकतोय, मी हे करू शकतोय, मी ते करू शकतोय, मी उत्पादन करू शकतोय, मी हा पुरवठा करू शकतोय, मी हे कॅन्टीन चालू शकतोय, मी वाहतुकीची व्यवस्था करू शकेल, मी हा जॉब करू शकतोय. अगदी काळे हात करायची तयारी ठेवा, काम करायची तयारी ठेवा. सकाळी 7 ते संध्याकाळी 9 पर्यंत काम करायची तयारी ठेवा. अभ्यास करा, चांगल्या कल्पना त्यांच्या पुढे घेऊन जा, प्रेझेंटेशन चांगलं करा, विकिकाला शिका. मी कोणतरी सरपंचाची चिठ्ठी घेऊन जाईल, मी आमदाराची चिठ्ठी देईल, त्या पद्धतीने तुम्हाला कुणीही काम देणार नाही. आज कंपन्यांना माणसं पाहिजे, आज गरजेचं आहे, तुम्ही त्याचा फायदा घ्या. म्हणजे थोडक्यात आपण आजच्या कंपन्यांना दे नीड प्रोफेशनलिझम. यस, दे नीड प्रोफेशनलिझम आणि त्यांना कुठलीही मस्ती नको. यस. आणि आपण एक आता बऱ्याच 2 दिवसापूर्वी मला एक फोन आला होता की आपण पुढे हा प्रश्न तुम्ही मांडा आणि मी तो मांडावा असं मला वाटतंय की आता परप्रांतीय जो काही कामगार वर्ग होता तो त्यांच्या राज्यामध्ये परत गेलेला आहे. तरी एक पोकळी निर्माण झालेली आहे. तर हिथं मराठी तरुणांना बऱ्याचशा रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. पण अशा काही गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत की मला परवा 2-3 जणांनी फोन करून सांगितलं की HR, बऱ्याच कंपन्यांमधले HR हे भूमिपुत्रांना घेण्यासाठी टाळतात. असं काही तथ्य आहे खरं याच्यामध्ये? आणि टाळत असतील तर मग नक्की भूमिपुत्रांनी काय करावं, किंवा तुम्ही याच्यामध्ये काही समन्वयाची भूमिका निभावणार आहे का? ह्या माध्यमातून तुम्ही आवर्जून आव्हान करा. आवर्जून असं कुठं जर होत असेल तर माझा फोन नंबर सरांकडे कुणाकडे मला फोन करा, सांगा असं होत नाहीये. आज कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची खूप गरज आहे. आज बांधकाम व्यवसाय असेल, वाहतूक व्यवसाय असेल, सर्व्हिस इंडस्ट्री असेल, बाकी या ठिकाणी जर आज बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड इथली लोक
एकट्या तळेगाव MIDC मधनं नाव नोंदणी झालेली 6,000 लोक आज या ठिकाणी निघून गेलेली. त्याचा फायदा घेण्याची तुमची आज हीच वेळ आहे. त्या कंपन्याकडनं व्यवस्थित प्रेझेंटेशन करून तुम्ही द्या. प्रचंड प्रमाणावरती कुशल मनुष्यबळ अकुशल मनुष्यबळ लागतंय. कुठलाही HR तुम्हाला थांबवणार नाही. ह्या संधीचा लाभ घ्या. एक साधा काम करणारा गौंड्याचं उदाहरण तुम्हाला देतो. आडे नावाचा गौंडी माझ्याकडे काम करतोय खूप वर्षे. माझ्याकडे सगळे इंडस्ट्रियल शेड मी भाडे तत्वावर दिलेली आहे आणि त्याचे दुरुस्तीचं काम त्याचं बांधकाम तो करत असतो. साधा गवंडी तो 7 वाजता कामाला चालू करतोय, 7 वाजता बंद करतोय. पूर्ण त्याचं कुटुंब इथं काम करतोय. त्याची मुलं सुद्धा त्याने इथे शाळेत घातली. तो परवा मी ज्यावेळेस साईटवर गेलो त्यावेळेस मला भेटला. आप्पा हा कोरोना आलाय आणि ही बिहार UP या सगळ्या भागातील मंडळी निघून गेलीत. या ठिकाणी मी माझ्या गावातली 50 लोक या ठिकाणी मी घेऊन येतो. तुम्ही मला किती उद्योग द्याल? मी त्याला सांगितलं तू घेऊन ये. त्याची मांडणी कशी करायची, त्याचा हिशोब कसा करायचा आहे, अर्धा तास त्या मुलांनी माझ्याकडनं समजून घे. हे तुम्ही का करू शकत नाही? त्या पद्धतीने तुम्ही पुढे जा. थोडस इंटरप्ट करतो. भूमिपुत्रांनी नक्की ऐका. आपण पुन्हा थोडस तुम्ही भूमिपुत्रांना एक खऱ्या अर्थाने जरा रोखठोकच आव्हान कराच. भूमिपुत्रांनी आपण भूमिपुत्र आहोत हे विसरून जा. मला या कंपनीमध्ये व्यवसाय करायचा आहे, मला या कंपनीमध्ये उद्योग करायचा आहे, मला या कंपनीमध्ये नोकरी करायची आणि ह्या कंपनीला माझी गरज कशी लागेल कामानिमित्त हे दादागिरीत नाही, तुमच्या कुशलतेमधनं दाखवून द्या. आज तुमच्याकडे कुशल असेल तर कंपनी तुम्हाला बोलवून घेते. आज आपण काय करतो, त्या कंपनीच्या गेटवर जातो, त्याला दादागिरी करतो, त्या मॅनेजरला बोलतो. अशा पद्धतीने आपण चुकीचं वागू नये ही माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे. आपण आपल्याकडे जे स्किल आहे हे स्किल आपण तिथं विकण्याचा प्रयत्न करा. ही सर्व्हिस आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा. नक्की मावळातले सगळे HR तुम्हाला मदत करतील. या खऱ्या अर्थाने आजचा जो इंटरव्ह्यू आहे हा भूमिपुत्रांसाठी किती फायदेशीर आहे आपण आत्ताचा या सेशन मधनं बघितलेलं आहे की आपण खऱ्या अर्थाने आव्हान केलंय की मराठी माणसांनी, मराठी तरुणांनी थोडस तुम्ही प्रोफेशनल व्हा, तुम्ही काळाप्रमाणे बदला, तुम्ही कंपनीला अप्रोच व्हा, तुमचं प्रेझेंटेशन द्या आणि तुमचं स्किल दाखवा. परंतु आपणचं म्हणणं असं आहे की तुम्ही दादागिरी करू नका, त्यांनी काही साध्य होणार नाहीये. आणि याच्या पुढे सुद्धा जर HR कडनं कोणत्याही कंपनीमध्ये कोणत्याही भूमिपुत्राला जर काही आडकाठी येत असेल तर तुम्ही आप्पांनी आव्हान केलंय की त्यांना तुम्ही पर्सनली येऊन भेटा. आप्पा नक्कीच याच्यातनं मार्ग काढतील. त्याच्यामुळं जे काही भूमिपुत्रांचे प्रश्न होते कंपन्यांच्या बाबतीत ते आज इथं खऱ्या अर्थाने क्लिअर झाले. आणि मला सुद्धा एक समाधान वाटलं की आप्पा या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी सुद्धा भूमिपुत्रांसाठी काहीतरी करू शकलो. खऱ्या अर्थाने मी आप्पा तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. सर, आज आभार व्यक्त करतो. भूमिपुत्रांची खऱ्या अर्थानं खूप कंपन्यांना गरज आहे. फक्त आपण आपला सण वार लग्न निवडणूक हे सगळं विसरून तुमचा व्यवसाय 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 अथवा नोकरी 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 याच्याकडे लक्ष द्या. आज तुमची खऱ्या अर्थानं सगळ्यांना खूप गरज आहे. आप्पा थोडस शैक्षणिक एक शेवटची 10 मिनिटं चालली तर हरकत नाही मला वाटतं मुलाखत गोरस, बरोबर ना आप्पा? थोडस शैक्षणिक क्षेत्राकडे येऊ आपण. कारण घरातली एक व्यक्ती ज्यावेळी शिकते त्यावेळेस अख्खं कुटुंब, ते पूर्ण कुटुंब हे समाजामध्ये पुढे जातं, बरोबर की नाही? तर तुम्ही आज अनेक संस्थांवर कामं करताय. नूतन महाराष्ट्र पॉलिटेक्निक असेल, इंद्रायणी महाविद्यालय असेल, हेरिटेज शाळा असेल, असे अनेक तुम्ही शैक्षणिक संस्थांवर काम करताय, बरोबर की नाही? तर एक माझा प्रश्न आहे वैयक्तिक, मी शिक्षण क्षेत्रात आपणच करिअर जत्रेला महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री संजय उर्फ बाळा बेगडे यांनी करिअर जत्रा आयोजित केली होती, बरोबर की नाही? अतिशय सुंदर सर करिअर जत्रा झाली. हा, तर त्या करिअर जत्रेमध्ये त्यावेळेस करिअर जत्रा मी आणि आमचे सहकारी विनायक बेगडे यांनी ती पूर्ण त्याचा प्लॅन केला होता. तर त्यावेळेस मी पूर्ण सर्व्हे केला मावळाचा की आप्पा आपल्याकडे एवढा अनेक संस्था आलेल्या आहेत. आता हे इंद्रायणी महाविद्यालय हे तर सोडा, इथं तर तुम्ही असल्यामुळे तिथं काही प्रॉब्लेम नाही, आपल्या मराठी चेहरे दिसतात तिथं. पण खऱ्या अर्थाने एक माझं पर्सनल एक तुम्हाला प्रश्न किंवा माझी व्यथा आहे की मी आज लोणावळ्याचं द ग्रेट मरीटाईन इन्स्टिट्यूट पाहिलं, ईस्टर्न मरीटाईन इन्स्टिट्यूट पाहिलं, त्याच्यानंतर तोलानी पाहिलं असेल, तुमचं समुद्र इन्स्टिट्यूट पाहिलं असेल, किंवा हे आपल्या घरा शेजारचं मेडिकल कॉलेज पाहिलं असेल. आप्पा हे सगळे आपल्या एरियामध्ये येऊन आपल्या मातीत आले, पण इथं आपल्या मातीतली भूमिपुत्र किंवा आपले चेहरे दिसत नाही आप्पा. मग याच्यासाठी मला वाटतं की तुमच्यासारख्या अनुभवी सर्व लोकांनी एकत्र काही पर्याय आपल्याला सुचवता येईल, असं काही करता येईल? सर, 2 गोष्टी तुम्हाला सांगतो.
तुलानी मला कल्पना आहे, समुद्र मला कल्पना आहे, MIT मला कल्पना आहे, किंवा आपल्याला आलेल्या सगळ्या ज्या इन्स्टिट्यूट खूप चांगल्या कल्पना आहे. ज्या मुलांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून, अगदी तुम्हाला डॉक्टर व्हायचंय तर पूर्वपरीक्षा पास केल्यानंतर कुठलीही एक फी द्यावी लागत नाही, पण ती पूर्वपरीक्षा चांगल्या पद्धतीने पास करा. समुद्र आणि तोलानी इन्स्टिट्यूट आहेत, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहेत, त्याच्या पूर्वपरीक्षा आहे, त्या पूर्वपरीक्षेची तयारी करा. नक्की त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश मिळाला जातो. माझा प्रश्न आप्पा असा आहे की हे तर सगळं आपली पोरं करतील, पण ह्यांच्यामध्ये अवेअरनेस आपण जे म्हणतो निर्माण करायचे. कारण तुम्हाला फ्रँकली सांगतो, मला सुद्धा एवढं सुंदर ते ग्रेट मरीटाईन इन्स्टिट्यूट आहे मला माहित नव्हतं. वैयक्तिक मी शिक्षण क्षेत्रात असून सुद्धा. तर मला काय म्हणायचं की तुमच्या कंपनीच्या माध्यमातून, आज काकडे कंपनीच्या माध्यमातून तुम्ही जर वर्षाला हे अशा जर करिअर जत्रा आयोजित करत राहिल्या, त्याच्याबरोबर तुम्ही नोकरी महोत्सव करत राहिले, तर खऱ्या अर्थाने आपण ना, मी तुम्हाला खरं सांगतो तळतळीने की मराठी पोरांमध्ये टॅलेंट आहे. त्यांना गरज आहे कुठतरी एका मोटिवेशनची, कुठतरी दिशा दाखवण्याची. तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही हे 2 कार्यक्रम वार्षिक जर राबवले तर खऱ्या अर्थाने मावळ तालुक्याला आपल्या तरुणांना चांगले दिवस येतील. सर, आज आम्ही इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेमध्ये आदरणीय बेगडे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सगळेच काम करतो. त्या ठिकाणी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, B.Pharm, D.Pharm, BBA, BCA हे अभ्यासक्रम आहेत. नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळामध्ये पॉलिटेक्निक कॉलेज, इंजिनियर कॉलेज चालू आहे आणि मावळातला प्रत्येक विद्यार्थी शिकावा हे आम्ही सगळी मंडळी करत असतो. ह्या नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचं कामकाज करताना बेगडे साहेबांनी स्वतःची जी FD होती ती जनता बँकेमध्ये मोडून त्यातनं ते नूतन महाराष्ट्र चालू केलं होतं. ह्या सगळ्याचा फायदा ह्या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. एक नक्की आम्ही करू. आता नूतन महाराष्ट्रामध्ये करिअर जत्रा होते, इंद्रायणीमध्ये सुद्धा ह्या वर्षापासून आपण चालू करू सर. आणि त्या करिअर जत्रेच्या माध्यमातून तुम्हाला कुठं कुठं संधी उपलब्ध आहेत ह्याची माहिती तुम्हाला होईल. मराठी तरुणांनी, मराठी म्हणजे कोण, महाराष्ट्रात जेवढे कोणी राहतात त्या जाती सगळ्या असतील त्या, व त्याच्यामध्ये अगदी कुणीही असो, त्या सगळ्या जाती धर्मातल्या या तरुणांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे. सर, एक उदाहरण तुम्हाला देतो. माझे मित्र आहे संजय साने, त्यांचे जावाई मराठीमध्ये आज नौकेवरती काम करतात. तो मुलगा गेले 6 महिने आला नाहीये जहाजावरनं. ह्या लॉकडाऊन मध्ये त्याचं जहाज कुठल्याही किनाऱ्यावर लागलं नाही. 6 महिने तो त्या जहाजावरती काम करतोय. तो तिकडनंच अगदी हे करतोय. एवढं कष्टमय जीवनात तो काम करतोय. त्याचं पॅकेज जवळजवळ कित्येक लाखाच्या पुढे आहे त्याचं पॅकेज. त्याच परिस्थितीमध्ये आपला एक तळेगावातला मुलगा त्याच प्रकारच्या एका पेशामध्ये त्याला इंटरव्ह्यू झाला, सिलेक्ट केला. आईने सांगितलं नाही तू 6 महिने येणार नाही बाळ, तू जाऊ नकोस. घरच्या पालकांना पण मला अगदी विनंती आहे की अशा पद्धतीने मुलांना डिमोटिव्हेट करू नका. तुम्ही पुढे जात असेल, चांगल्या संधी असेल तर त्याला जाऊ द्या. नक्की मार्गदर्शन देण्याचं काम सर आहे. सरांनी खूप चांगली करिअर जत्रा घेतली. त्याच्या उद्घाटनाला संजय बाळा भेगडेंबरोबर मी गेलो होतो. खूप चांगलं होतं सर. तर आपण इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या माध्यमातून काही खर्च मी उचलेल नक्की अगदी, आणि त्या माध्यमातून आपण नक्की करिअर जत्रा चालू करू. धन्यवाद. म्हणजे खऱ्या अर्थाने मला वाटतं की एक नोकरी महोत्सव आणि करिअर जत्रा हे 2 नक्कीच येणाऱ्या काळात आप्पांच्या मार्फत होतील ही मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आप्पा, तुम्ही एवढं सगळं तुमचं बिझी शेड्यूल असताना सुद्धा आज तुमचं आरोग्य ह्याची काळजी तुम्ही विशेष कशी घेता? कारण हे तरुणांना संदेश गेला पाहिजे की हेल्थ इज वेल्थ. बरेच तरुण पाहतोय मी, पोट फुटलेली, कुठं कमरेला फुटलेली, कुठं वाकडं चाललेलं, कुठं तिकडं चाललेलं. आज आपण आवर्जून सकाळचा 1 तास किंवा संध्याकाळचा 1 तास तुमच्या व्यायामासाठी काढून ठेवा. तुमची तब्येत चांगली असेल तरच जगामध्ये तुम्ही कुठेही जाऊन उभे राहू शकता. अन्यथा तुम्हाला कुठंही काम करता येणार नाही. यासाठी मी रोज सर सकाळी गेले जवळजवळ 40 वर्ष झाले असतील, रोज सकाळी तासभर माझा व्यायाम करतो. आठवड्यातनं किमान 6 दिवस व्यायाम करतो. कधी धावणं, कधी चालणं, कधी योगा, कधी थोडंसं बाकी जिम. पूर्वी कुस्त्या करायचं, कबड्डी खेळायचे, व्हॉलीबॉल खेळायचं. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून रोज सकाळी 1 तास व्यायाम करतो. त्यामुळं दिवस माझा इतका आनंदी जातो आणि कुठलंही काम करायला अगदी दिवसभरातलं ते टॉनिक खूप प्रोत्साहन देत जातं. तर युवकांना अगदी माझं सल्ला आहे की हा सकाळचा तास तुम्ही काढाच. आणि तुमच्या डाएट विषयी काय विशेष? खऱ्या अर्थाने महाराष्ट्रीयन थाळी
माझी खूप आवडीची आहे. त्यामध्ये एखादा गोड पदार्थ असेल तर मग काय दुधात You साखर enjoy. एन्जॉय. आणि दूधही मला खूप आवडतं. अरे वा. फळं आणि दूध, मी माझ्या सगळ्या बागेमध्ये फळं खूप लावलेली आहेत. मला वाटतं की आपण एक शेवटचा आपण आता राऊंड घेणार आहे, चालेल काय? रॅपिड राऊंड. तत्पूर्वी कोरोना बद्दल या ह्याच्यात काही संदेश तुम्ही समाजाला देऊ इच्छिता? एक तर सोशल डिस्टन्सिंग, वारंवार हात धुणं, फार गर्दीमध्ये न जाणं, भाजीपाला विकत घ्यायला अगदी फार भाज्या लागतात असं नाही, पण का लोक गर्दी करतात कळत नाही. मी फक्त आता ह्या कालावधीमध्ये सर ऑफिस पासून एकदा फक्त कॉलेजची मीटिंग होती म्हणून मी खाली गेलो, नाही तर गेलो नाही. त्या कालावधीमध्ये मग शेताची लेवलिंग करणं, बाकी काम करणं, अभ्यास करणं, पुस्तकं वाचणं, टिपणं काढणं, लेख लिहिणं, हे काम केले त्या कालावधीमध्ये. एक ह्या सगळ्या कालावधीमध्ये माझी एक जमीन आहे, ती जमीन मी लेवल करून घेतली, सगळं सोशल डिस्टन्सिंग. त्यामुळे फार अगदी या ठिकाणी भाजीसाठी तुटून पडणं, बाकीसाठी तुटून पडणं हे गरजेचं नाही. आपली काळजी घ्या. आपला तब्येत फार महत्वाची आहे. आपण राहिलो तर सगळे राहतील. आपण आपल्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपण हे सोशल डिस्टन्सिंग आणि बाकी सगळी काळजी पाळली पाहिजे. आप्पा, थोडासा एक प्रश्न राहिला होता की तुम्ही आमच्या ह्या रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडचे कधी सदस्य होते, तर रोटरी क्लबला बद्दल थोडंसं, या रोटरीच्याच व्यासपीठावरनं रोटरी क्लब बद्दल थोडंसं. सर, रोटरी क्लब असेल, लायन्स क्लब असेल, या संस्था अतिशय चांगल्या आहे. आज तुम्ही रोटरीनी किंवा लायन्सनी जी डोळ्याची ऑपरेशन केली किंवा पोलिओचं जे काम केलेलं आहे, आज पोलिओ इतका घातक आजार होता आणि खऱ्या अर्थानं डोळ्याच्या बाबतीत जे पडदा डोळ्यावरती यायचा आहे, ही ह्या संस्थांनी जी काम केली, जगभर काम केलंय आणि ह्या जगभर चालणाऱ्या संस्था आहे. अतिशय चांगलं काम रोटरी क्लबनी केलेलं आहे आणि रोटरी क्लबचं हे माध्यम आहे, हे व्यासपीठ आहे, हे सगळ्यांसाठी खूप चांगलं आहे. आज रोटरीनी हा सुद्धा उपक्रम घेतलाय मुलाखतीचा, की माझ्यासारखा छोटा उद्योजक असेल, ह्या छोटा रतन टाटा असतील, अजित प्रेमजी असतील, नारायण मूर्ती असतील, हे आपण सगळेच वाचतो, अंबानी असतील, सगळेच वाचतो. पण माझ्यासारखा ज्यावेळेस छोटा उद्योजक तुमच्याशी ज्यावेळेस गप्पा मारत असतो आणि त्या लेवलला तुम्ही उद्योग करायची जी मग स्वप्न पाहत असता, मग माझी भाषा तुम्हाला लवकर कळेल, शैलेशची भाषा लवकर कळेल, दीपकची भाषा लवकर कळेल, यादव शेठची भाषा लवकर कळेल, हे तळेवातल्या संजयची भाषा, संजय साने पोल्ट्री उद्योग त्याची भाषा लवकर कळेल, रणजितची भाषा लवकर कळेल, भिडे आहेत आपले ते त्यांची भाषा लवकर कळेल, एखादा वाहतूकवाला असेल त्यांची भाषा लवकर कळेल. हा जो उपक्रम तुम्ही रोटरीने घेतलाय, खरा या युवकांना मार्गदर्शन देणारा उपक्रम आहे. सर, तुम्हाला आणि रोटरीला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद आप्पा. एक शेवटचं आपण एक जरा थोडंसं मनातलं एक राऊंड चालू करूया, रॅपिड आहे. काही हरकत नाही. मावळ तालुक्यातील 2 उभरते युवक आवडते राजकारणी. सध्या तरी एकही नाही, कारण व्हिजन ही कमी पडते. त्यांना खूप अभ्यास केला पाहिजे. आप्पा, त्यातल्या त्यात 2 आवडते राजकारण्यांची नावं तुम्ही आवर्जून सांगावी. मी मावळ तालुक्यातले सांगत नाही, पण एक 4-5 नावं जी आवर्जून तुम्हाला सांगतो. आप्पा, गुगली टाकताय तुम्ही पुन्हा, तुम्ही मावळ तालुक्यातले नमूद करा. खऱ्या अर्थाने मला वाटतं एक शिक्षक आज एका शिक्षकाने नाही सर, गुगली टाकतोय. मी गुगली नाही टाकत, पण अजून ह्या सगळ्यांना नाही, पण तुम्ही, आमची इच्छा आहे तुम्ही नमूद करावे 2 आवडते तरुण राजकारणी, उभरते राजकारणी मावळ तालुक्यातील. सर नजरेपुढे एकही नाही. सुनीलनी शेळके आता आमदार आहेत, सुनीलनी खूप अभ्यास केला पाहिजे. त्याच्या पॅनेलवरती विविध प्रकारची जी मार्गदर्शन करणारी माणसं आहेत ती पाहिजेत. आज मावळ तालुका आहे, हा पट्टा जर आपण इंडस्ट्रियल केला तर आपला लोणावळ्याचा पट्टा हा पर्यावरणामध्ये आपल्याला करून हजारो तरुण, हजारो कामगार त्या ठिकाणी काम करू शकतात. आपलीच भूमिपुत्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग करू शकतात. लोणावळ्यातला आपला एक तरुण आहे, त्यांनी लोकांचे बंगले भाड्याने घेऊन तो भाड्याने देतोय, असा उद्योग करतोय. धरणं खूप आहेत इकडे, आयटी इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणात येऊ शकतील. त्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून सभागृहात चांगलं बोललं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. बाळांनी खूप कामं केलीत, संजय बाळा भेगडेंनी. थोडक्यात 2 आवडते राजकारणी आता तरी समोर ते दोघं दिसत आहेत. संजय बाळा भेगडेंनी सुद्धा खूप माध्यमातून काम केली. बाळांनी सुद्धा ह्या सगळ्या माध्यमातून एक प्रोजेक्टेड कामं ह्या दोघांनी करावीत आणि ह्या दोघांनी आता दोघांमधला दुरावा संपून, दोघंही खूप चांगले आहेत,
दोघांमधला दुरावा संपून चांगल्या पद्धतीने काम करत. त्याच्यानंतर बापू आहे, चांगलं काम करतोय. काही गोष्टी त्यांनी पण अभ्यास करून, संत तुकाराम चांगला चालवलाय त्यांनी अभ्यास करून चांगलं काम करावं. माऊली आता चांगलं काम केलं सहकार्याच्या माध्यमातून. माऊलींनी अनेक लोकांना काम लावलंय, पण वय झाल्यामुळे थोडंसं त्यांनी ती भूमिका पार करावी. बबनराव आहेत, त्यांनी मार्गदर्शनाची भूमिका आता करावी. आप्पा, पुढचा प्रश्न, 2 उभरते आवडते उद्योगपती मावळ तालुक्यातील. रॅपिड राऊंड आहे. हा रॅपिड राऊंड आहे, पण आवडते उद्योगपती मावळ तालुक्यात उभरते सांगतो. एक मंगरुळमध्ये एक फॅक्टरी आहे, ती जिग्नेश रावळ नावाचा एक तरुण ती फॅक्टरी चालवतो. जिग्नेश रावळ वडगावचा आहे? नाही, मावळातच सध्या आलाय तो. आहे बाहेरचा, पण मावळात आलाय. जिग्नेश रावळ म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट राहून ती फॅक्टरी चालवतो. उभरत आहे खूप चांगला. आणि दुसरी अपेक्षा आहे माझ्याकडे रणजितकडनं. या माध्यमातनं त्यांचे 2 आवडते राजकारणी संजय उर्फ बाळा बेगडे आणि विद्यमान आमदार माननीय सुनीलांना शेळके, आणि त्यांनी आता 2 उद्योगपतींची नावं सांगितलेली आहे. एक म्हणजे रणजित, त्यांचा सुपुत्रच रणजित काकडे, आणि दुसरं म्हणजे जिग्नेश रावळ. आप्पा, 2 आवडत्या डिशेस, व्हेज असेल नॉनव्हेज असेल? नॉनव्हेज फार आवडत नाहीये. 2 आवडत्या डिशेस मध्ये सांगायचं तर एक दुधापासून बनवणारी थोडीशी डिश कुठली असेल ती नाव सांगा काहीतरी. सांगतो ना, म्हणजे थोडक्यात दूधच म्हणा तुम्ही. दूध आणि ज्वारीची भाकरी. अरे वा, खऱ्या अर्थाने आप्पांना ज्वारीची भाकरी आणि दूध यस, खूप चांगलं आवडतं. पिझ्झा आणि बर्गर खाणाऱ्या तरुणांना हा संदेश आहे की ज्वारीची भाकरी आणि तुम्ही दूध हे उद्यापासून चालू करायला हरकत नाही. तर खऱ्या अर्थाने आज मला वाटतं की आप्पा तुमचं वय आता 56 संपून 57 चालू झालं. म्हणजे तुम्हाला ह्या वयात सुद्धा यंग दिसायचं असेल तर पिझ्झा आणि बर्गर बंद करा आणि उद्यापासून ज्वारीची भाकरी आणि दूध चालू करा. आप्पा, मी पहिले चालू करतो. तर एकदा पुण्यामध्ये स्पर्धा होती, मुद्दा म्हणून सांगतो. मी महाराष्ट्र मंडळामध्ये शिक्षण घेत असताना पुण्यामध्ये स्पर्धा होती, जोर मारण्याची स्पर्धा होती. तुमच्या अंदाजाने हात न उचलता किती जोर मारले असतील? एक 300. त्यावेळेस न थकता मला समोरच्यांनी थांबवलं. आता बास रे बाबा, मी 2818 जोर मारले होते हात न उचलता. 2818. आणि किमान अजून 500-600 जोर सहज मारले असते. पण सगळे आमचे विद्यार्थी म्हटले, थांबा आता तू बाबा भास्कर, आणि सगळ्यांनी रुपये काढून माझ्या घरामध्ये मला एक फॅन बक्षीस दिला होता. म्हणजे खऱ्या अर्थाने मला वाटतं आरोग्याच्या बाबतीत संदेश, स्टिरॉइड्स घेऊन तब्येत करणाऱ्या लोकांनी हे जरूर ऐकावं की एका दामामध्ये आप्पा 28च्या पुढं जोर मारू शकतात. नाही, शकत होतो त्यावेळेस. हरकत नाही आप्पा. पुढचं, 2 आवडते चित्रपट. आत्ताच्या कालावधीत मला तो 3 इडियट खूप आवडला. तसा छानच पिक्चर होता. मुन्नाभाई चांगला होता. मुन्नाभाई MBBS. आणि दुसरा बघा एक सामाजिक चित्रपट, त्याचं नाव मला आठवेना, जी केस वगैरे वाढवायची त्या प्रथेवरती होता, जोगवा. हे चित्रपट खूप चांगले, मराठीतले चित्रपट खूप चांगले. खऱ्या अर्थाने आप्पांना अर्थपूर्ण पिक्चर आवडतात. अर्थपूर्ण. जोगवा सुद्धा खूप चांगला पिक्चर होता. आप्पा, 2 आवडते कलाकार. एक तर अशोक सराफ सांगता येईल. अशोक मामा. एक काळी अशोक मामाने अख्खी मराठी इंडस्ट्री, ज्या वेळेस मराठी पिक्चर चांगले येत नव्हते, त्या अख्ख्या अशोक मामांच्या खांद्यावरती त्यांनी ती मराठी इंडस्ट्री नेली. कुठेही लाईमलाईट मध्ये नसलेला माणूस. आणि दुसरा अमिताभ बच्चन. आप्पा, शिक्षण क्षेत्रातील 2 व्यक्तिमत्व आवडते मावळ तालुक्यातील. एक आदरणीय कृष्णरावजी भेगडे साहेब, आणि दुसरे सर आपल्याकडे एक फनसे गुरुजी राहायचे. त्यांनी ठाकरवाडीच्या शाळेमध्ये मी शिकवत होतो, तुम्हाला कल्पना नसेल. सोमाटण्या फाट्यावर मी पहिली दुसरी माझी सोमाटण्या फाट्यावर झाली. माझं नाव शाळेत घातलंच नाहीये. माझी मोठी बहीण मंगल मला शिकवायला न्यायची. माझ्या आजीची जमीन होती, तिचा आई आणि वडील शेती करायला जायचे अर्धलीनी. आणि आमच्या काकडे मळा जो होता तिथंही ती ठाकरवाडीची शाळा होती. मंगल मला शिकवायला न्यायची. आणि शिकवताच माझं नाव त्या शाळेत घातलं गेलं. आणि मंगलची जन्मतारीख मला लागलेली आहे.
त्यावेळेस हे फणसे गुरुजी होती ना, ते ठाकर समाजाचे अख्खं कुटुंब, ठाकर समाज असेल किंवा शेतकऱ्यांच्या लोकांना खूप शिकवायचं. खूप चांगलं नाव होतं फणसे कुटुंबीय. आणि दुसरे कृष्णाजी बेगडे साहेब. सामाजिक क्षेत्रातील 2 आवडते व्यक्तिमत्व. सामाजिक क्षेत्रातल्या 2 आवडत्या व्यक्तिमत्व सांगेल तर त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव घेतलं जाईल, राजीव गांधी, PV नरसिंहराव आणि शरदचंद्र पवार साहेब. आवडते छंद. आवडते छंद एकट्याने भटकणं, अरे वा. थोडीशी झाडं लावणं, खेळणं. आणि आवडते खेळ. कुस्ती, कबड्डी, कुस्ती आणि कबड्डी. फुटबॉल. आणि 2 आवडते पर्यटन स्थळ. माझं घर आणि माझं क्रशर. नाही ना, लोकांना परत तुम्ही गुगली टाकली आप्पा. तुम्ही एक पास झालेले राजकारणी आहात, समाज कार्यकर्ते आहात, उद्योगपती आहात, तरी सुद्धा तुम्हाला सांगू इच्छितो की मी सुद्धा नापासांचा गुरु आहे. त्याच्यामुळे मला गुगली टाकू नका सर, कृपया. मावळ तालुका हे खूप सुंदर पर्यटन स्थळ आहे. एखादं तुम्हाला, आता तुम्ही स्टेबल झालेले आहेत, कोकण. रणजित आलेला आहे व्यवसायामध्ये, तुम्हाला आता 15 दिवस फिरा जायचं फॅमिलीला घेऊन, तर असं कोणतं? कोकण आणि स्वित्झर्लंड. अरे वा. कोकण आणि स्वित्झर्लंड हे आवडते आप्पांचे पर्यटन स्थळ आहे. आणि स्वित्झर्लंड एवढंच आपलं कोकण तुल्यबळ आहे बरं का. यस 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 यस. तर आप्पा, मुलाखत संपवण्यापूर्वी, आपण पूर्ण विराम घेण्यापूर्वी तुमच्यासाठी पुन्हा मी 2 ओळी. खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, अभी और उड़ान बाकी है, जमी नहीं है मंजिल मेरी, अभी पूरा आसमान बाकी है, पूरा आसमान बाकी है. आप्पा, तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप खूप शुभेच्छा. आज आपण सर्व मावळ नव्हे तर पुणे जिल्ह्यातील तरुणांनी आप्पांची मुलाखत ऐकलेली आहे. मी तुम्हाला या मुलाखतीच्या माध्यमातून एवढंच आवर्जून सांगू इच्छितो की आज तुम्ही ऐकलेले ह्याच्यातनं मोटिवेट व्हा. फक्त मोटिवेट होऊ नका, तर उद्यापासून इम्प्लिमेंटेशन करायचा प्रयत्न करा. याच मावळच्या मातीतनं पुन्हा आमच्या सर्वांची इच्छा आहे की पुन्हा एकदा अजून एक रामदास आप्पा काकडे साहेब घडले पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने मला वाटतं अर्थपूर्ण होईल ही मुलाखत. जास्ती काही बोलत नाही. येणाऱ्या शुक्रवारी सर्व 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा रोटरीच्या ग्रेट ब्रेकच्या माध्यमातून प्राध्यापक दीपकजी बिचे यांची आपण मुलाखत घेणार आहे. 10वी-12वी नंतरचे करिअर. आणि 31 मेला म्हणजे येणाऱ्या रविवारी असेच यशस्वी